आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और भी एक पुण्यतान का पवित्र दिन मिल करके देश में प्रभु का पवित्र नाम को महिमा करने के लिए हमें दिया। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपल्याला एकत्र येऊन या देशामध्ये देवाचं नाव उंच करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। आज तक प्रभु ने हमें अच्छा स्वास्थ्य दिया आणि प्रियांनो, प्रभूने आतापर्यंत आपल्याला चांगलं स्वास्थ्य दिलं, हमें जिंदा रखा, आपल्याला जिवंत ठेवलं। है ना। कितने देशों में कैसा कैसा हमारा समस्या के कारण लोग कितना उलझन में, परेशानी में, दुख में, निराशा में है। आणि कितीतरी लोक अशा खूप काही समस्येमुळे लोक नैराश्यमध्ये आहे, दुःखामध्ये आहे। परंतु इन सारे बातों से प्रभु हमें बचा कर रखा आणि या सर्व गोष्टीपासून प्रभूने आपल्याला वाचून ठेवलं। प्रभु हमें कैसे संभाल रहा है, आणि प्रभू आपल्याला कसा सांभाळत आहे, अपनी आंख की पुतली समान, आणि आपल्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे, वो हमें बहुत प्यार करता है। आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो। हमें प्रभु को कैसा सम्मान करना चाहिए, आपण प्रभूचा कसा सन्मान करायला पाहिजे, प्रभु को महिमा मिले। आणि देवाचा गौरव असो। आज थोड़ी समय के मनन के लिए एक वचन पढ़ेंगे, प्रकाशित वाक्य 3रा अध्याय उसका 7 वचन। प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 7 जो वचन। पवित्र और सत्य है और जो दाऊद की कुंजी रखता है, जिसके खोले हुए को कोई बंद नहीं कर सकता और बंद किए हुए को कोई खोल नहीं सकता। वह यह कहता है कि बस मैं बस तेरे बस कामों बस को- बस 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 प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord। प्रियो अल्लिया, आज मैं आपको बताने वाला विषय है परमेश्वर खोलना। आणि आज सांगण्याचा विषय परमेश्वराने उघडणं। परमेश्वर खोला हुआ बात को कोई बंद नहीं कर सकता, आणि देवाने जे उघडलं आहे त्याला कोणी बंद करू शकत नाही, और परमेश्वर ने बंद किया है तो कोई खोल भी नहीं सकता। आणि देवाने जे काही बंद केलं ते कोणी उघडू शकत नाही। ये कितना सत्य वचन है प्रियो, आणि हे किती सक्त असं वचन आहे। है ना। ये वचन को अगर हम सही रीति में जानेगा तो मतलब प्रभु की ओर से मेरे जीवन में ऐसा कार्य हुआ है कि नहीं, ये बात को परखने के लिए आसानी हो जाएगी। आणि ज्या वेळेला या वचनाचं मनन करू त्यावेळेला परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये असं काही कार्य केलेलं आहे का नाही, या गोष्टी पारखण्याकरता आपल्याला वेळ भेटेल। आपको मालूम है जब नोआ का जहाज में हम देखते हैं कि सब लोग अंदर जाने के बाद में वो जहाज का द्वार कौन बंद किया? नोहाने आपलं जहाज बनवल्यानंतर सर्व लोक आतमध्ये गेल्यानंतर त्या जहाजाचा दरवाजा कोणी बंद केला? है ना। उत्पत्ति 7 अध्याय का 16 वचन में हम पढ़ता है, उत्पत्ती त्याचा 7 अध्याय त्याचा 16 वचन। मतलब प्रभु ने उस द्वार को बंद किया। आणि देवाने तो दरवाजा बंद केला, बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे। है ना। इसके बाद में शायद कितने लोग वो द्वार पर आकर खड़खड़ाया होगा, आणि कदाचित त्याच्यानंतर कितीतरी लोकांनी येऊन तो दरवाजा ठोकला असेल, लेकिन कोई खोल नहीं सकता, आणि तो कोणी उघडू शकत नाही, क्योंकि प्रभु ने बंद किया है। कारण देवाने तो बंद केलाय। एवं अभी भी उद्धार का द्वार खुला हुआ है। प्रेनो, अजूनही तारणाचा दरवाजा उघडा आहे, ये उद्धार का द्वार एक दिन बंद हो जाएगा, आणि हा तारणाचा दरवाजा एक दिवस बंद होईल। फिर कितना भी चाहे तो भी वो बात संभव नहीं। आणि मग कोणी कितीही प्रयत्न केला तरी तारण होणार नाही। तो मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, है ना, सच्चा जीवन, सच्चा हमारे जीवन में सही प्रकार का एक आजादी का जीवन बिताना है तो वो प्रभु का हाथ हमारे ऊपर आना चाहिए। आणि आपण आपलं जीवन एक स्वातंत्र्यामध्ये जर जगायचंय तर त्याच्याकरता प्रभूचा हात आपल्यावर येणं गरजेचं आहे। आज मैं सचमुच में स्वतंत्र है क्या? आज खरोखर मी स्वतंत्र आहे का? है ना। यूहन्ना 8 अध्याय का 36 वचन में हम पढ़ता है कि यदि तू पुत्र तुझे स्वतंत्र करे तो सचमुच में स्वतंत्र हो जाएगा। योहान त्याचं 8 अध्याय त्याच्या 36 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, जर पुत्राने तुला स्वतंत्र केलं तर तो खरोखरच तू स्वतंत्र होशील। प्रियो, ये दुनिया में कोई भी हो, सब लोग बंधन में है या गुलामी में है। आणि या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तो बंधनामध्ये आणि गुलामीमध्ये आहे, इसलिए उनके चेहरे में सच्चा आनंद दिखता नहीं। आणि म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद दिसत नाही। परंतु जो लोगों को प्रभु यीशु मसीह मिल गया, आणि ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त भेटला, उनकी चेहरे में आप ओरिजिनल आजादी का आनंद देख पाए। आणि त्यांच्या चेहऱ्यावर खरा खुरा स्वातंत्र्याचा आनंद तुम्ही पाहू शकाल। कितना बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे, है ना। क्योंकि वो लोग मतलब प्रभु यीशु मसीह में है, इसलिए प्रभु की आत्मा उसमें है। कारण ते लोक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि प्रभूचा आत्मा त्यांच्यामध्ये आहे। जिसमें प्रभु की आत्मा है, ज्यांच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे वो स्वतंत्र है। ते स्वतंत्र आहे। क्योंकि दूसरे कोरिन्थी 3रा अध्याय का 17 वचन में भी हम पढ़ता है, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि
आणि त्याच्या 17 वचनामध्ये आपण असं पाहतो, जहाँ पर आत्मा है वहाँ पर आजादी है। आणि ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. वहाँ पर आत्मा है, आणि आत्मा कुठे आहे? प्रभु के लोगों में है। प्रभूच्या लोकांमध्ये आहे. प्रभु के लोगों में आत्मा है तो वो सचमुच में वो स्वतंत्रता का उस अनुभव में जीवन बिताता है। आणि जर प्रभूच्या लोकांमध्ये आत्मा आहे तो निश्चितच तो व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जीवन जगतो. प्रियो, प्रभु में आने के बाद प्रियानो, प्रभूमध्ये आल्यानंतर हमारे जीवन में वास्तव में ये सच्चा आजादी हमारा जीवन में अनुभव करता है क्या? आणि खरोखरच हे स्वातंत्र्य आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करतो का? हमें जो बातों को देखना चाहिए हम देख पा रहे हैं क्या? आणि ज्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे त्या पाहू शकतो का? है ना, अभी इस दुनिया में रह करके हम लोग ये दुनिया में मजबूर यात्रा में है, एक परदेशी यात्रा में है, उस समय में हमें अनंत काल की बातों को दिखाई दे रहे हैं क्या? आणि आपण आपल्या या जीवन प्रवासामध्ये जे एक नश्वर असं ते जीवन आहे त्याच्यामध्ये आपण तो दर्शन प्राप्त करू शकत आहोत का? मतलब अगर जब तक हम उस अनंतता की बातों को अगर देखेगा नहीं और चाहेगा नहीं तो उसके लिए हम प्रयास भी नहीं करें। आणि जोपर्यंत त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आपल्याला दिसणार नाही तोपर्यंत त्या प्राप्त करण्याकरता आपण प्रयत्नही करू शकणार नाही. परमेश्वर के वचन में अनंत काल का बहुत बातें लिखा हुआ है, आणि देवाच्या वचनामध्ये त्या सार्वकालिक जीवनाच्या खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. उसको हासिल करने का समय अब ये छोटा सा जीवन है आणि त्या प्राप्त करण्याची ही जी वेळ आहे हे आत्ताचं छोटंसं जीवन आहे. और इस जीवन में उन बातों के बारे में जानकारी लेकर के उसके लिए अगर हम प्रयास नहीं करेगा तो हमें अनंतता में कुछ भी प्राप्त नहीं होगा। आणि या छोट्याशा जीवनामध्ये त्या गोष्टी संबंधाने जर आपण माहिती ठेवणार नाही तर मग आपण त्या प्राप्तही करू शकणार नाही. अभी लोग वचन पढ़ते हैं आणि लोक वचन वाचतात और तो उस वचन में छिपा हुआ उन अनुग्रहों को, उन आशीषों को, उसका मूल्यों को लोग नहीं समझते। आणि त्या वचनामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असणारी जी काही कृपा आहे ती कृपा ते आशीर्वाद लोक समजू शकत नाही. क्यों नहीं? का नाही? क्योंकि वो समझने लायक उनकी आंखें खुला नहीं। कारण त्या समजण्या योग्य त्यांचे डोळे उघडलेले नाही. आप जरूर बोलेगा नहीं नहीं हमको दिखता है भाई, आणि तुम्ही म्हणत असाल हो आम्हाला दिसतं, और नहीं तो हमको दिखने के लिए ठीक से नहीं दिखता है तो हम आईना लगाता है भाई। आणि आम्हाला जर व्यवस्थित दिसत नाही तर आम्ही चष्मा लावतो. हाँ, आईने लगा करके देखते हुए भी आप पढ़ता भी है लेकिन आपको समझता नहीं। आणि तुम्ही चष्मा लावून वाचता सुद्धा पण तुम्हाला ते समजत नाही. देखता है क्या? खरोखर दिसतं का? देखता है तो ये अवस्था नहीं होगा। आणि जर खरोखर दिसतं तर ही अवस्था राहणार नाही. है ना, जिसको दिखेगा ज्याला दिसेल उसका जीवन में वो प्रभु को हर बात में प्रथम स्थान देगा आणि तो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान प्रभूला देईल. और उस अनंतता की बात ये तात्कालिक बात नहीं है ना, जो येशाव के जैसा एक समय के भोजन के लिए वो बहुत बड़ा लंबा समय की आशीष को खो दिया, ऐसा कार्य हम कभी नहीं करेंगे। आणि येसावाने आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे काम केलं की एक वेळच्या भोजनाकरता सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद नष्ट केला तसं काम आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही. एक सच्चा प्रकाश पाया हुआ व्यक्ति, आणि एक खरा प्रकाश प्राप्त झालेला व्यक्ती, जैसे अभी प्रेषित पौलुस को प्रकाश मिला, आणि जसं प्रेषित पौलाला प्रकाश मिळाला इसलिए वो अपने जीवन में गवाही देता है। आणि म्हणूनच तो आपल्या जीवनामध्ये साक्ष देतो. पौलुस का जीवन की यात्रा का लक्ष्य क्या है? आणि पौलाच्या जीवन प्रवासाचा उद्देश काय आहे? है ना, जब फिलिपियों 3 अध्याय का 7 से 9 तक का वचनों में फिलिपकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 7 ते 9 वचनामध्ये ये दुनिया की बातों को कूड़ा कचरा जाना, आणि या जगाच्या गोष्टीला त्याने केर कचरा समजलं. है ना, एयर कंडीशन रूम में लेकर के डेली बिरयानी खा करके अपने मानव दुनिया की सारी खुशियों को लेकर के टीवी देख करके डांस करके जो भी मजा मिलता है वो सारे बातों को बोलता है कि कचरा है। आणि मग या जगाच्या वातानुकूलित घरामध्ये राहून दररोज बिर्याणी खाऊन टीव्ही पाहून नाच गाणं करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो म्हणतो की या केर कचरा आहे. क्यों? का? दर्शन मिला, कारण त्याला ते दर्शन मिळालं, प्रकाश मिला, त्याला तो प्रकाश मिळाला वो दिखने लगा। आणि त्याला ते दिसायला वो लागलं. बोलता है कि मैं मसीह के ज्ञान की उत्तमता के कारण, आणि तो म्हणतो ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे. आज हम प्रभु में आने के बाद में कहाँ तक हमने मसीह का ज्ञान प्राप्त किया? आणि आज प्रभूमध्ये आल्यानंतर कुठपर्यंत ते प्रभूचं ज्ञान आपण प्राप्त केलं. हम रोज रोज प्रभु का
बारे में लोगों को समझाता है। आणि दररोज प्रभू संबंधाने लोकांना आपण सांगतो कितने लोग समझता है? आणि किती लोक ते समजतात. मुझे लगता है कि कोई भी हमारा समझने वाला बहुत कम लोग रहते हैं, आणि मला असं वाटतं समजणारे लोक खूप कमी असतात. क्योंकि लोगों में ऐसे एक सच्चा निर्णय के साथ प्रभु के प्रति जलन मन के साथ जीने वाले लोगों का संख्या बहुत कम मिलता है। आणि प्रभू संबंधाने एक ज्वलनशील मन ठेवून जगणारे लोक खूप कमी राहतात. आज भी हमने प्रभु में लिया आजही आपण प्रभु मेष घेतला, और हम गवाही देता है, आपण साक्ष देतो हे प्रभु यीशु मैं आपके लिए जी रहा हूँ। आणि हे प्रभू येशू मी तुझ्या करता जगत आहे. परंतु आप थोड़ा देखिए, इसमें अभी आपने आज जितने लोग प्रभु में लिया उनमें से एक भी व्यक्ति इस एक हफ्ते के अंदर एक व्यक्ति को भी सुसमाचार का गवाही दिया। आणि यापैकी एका तरी व्यक्तीला सुवार्ता सांगितली का मागच्या आठवड्यामध्ये? नहीं तो आपने बहुत अपने आप को ना परखते हुए आपने भयंकर पाप किया। आणि तुम्ही स्वतःला न परखता तुम्ही मोठं पाप केलं. आप सोचो, तुम्ही विचार करा. मैं आप किसी को न्याय नहीं कर रहा हूँ, आणि मी कोणाचा न्याय नाही करत आप आहे. ये बात को समझो प्रिय। आणि तुम्ही या गोष्टीला समजा प्रियांनो. क्योंकि उदार पाए हर एक लोग जैसा यीशु मसीह को पिता ने भेजा था वैसा यीशु मसीह ने हमें दुनिया में भेजा हुआ है। आणि ज्याप्रमाणे पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पाठवलेलं आहे. है ना? प्रभु यीशु मसीह ने ये खुद पिता को भी गवाही दिया और मतलब चेलों को भी ये बात को समझाया, यूहन्ना 17:18 में और 20 का 21 में। आणि योहान कृत सुसमाचार त्याचा 17 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये आणि योहान कृत सुसमाचार त्याचा 20 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही साक्ष दिली होती. अरे पिता को बोला, पिता जैसे तूने मुझको भेजा वैसे मैंने भी उनको भेजा है। आणि पित्याला म्हटलं की हे पिता ज्याप्रमाणे तू मला पाठवलं त्याप्रमाणे मीही त्यांना या जगामध्ये पाठवत और आहे. ये उड़ने के बाद में यीशु मसीह बोलता है जैसे पिता मुझे भेजा वैसे मैं तुमको भेज रहा हूँ। आणि पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त असं शिष्याला म्हणत आहे की ज्याप्रमाणे पित्याने मला पाठवलं त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवत आहे. और मरको 16:16 में प्रभु बोला जाकर के सब लोगों को सुसमाचार सुनाओ। आणि मार्क 16 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं जाऊन सर्व लोकांना ही सुवार्ता सांगा. प्रियो, सबको चेला बनाने के लिए, सबको सुसमाचार सुनाने के लिए भेजा लोग है, उद्धार पाए हुआ सारे लोग। आणि सर्वांना शिष्य बनवण्याकरता पाठवले गेलेले लोक आहेत ते म्हणजे प्रभूचे शिष्य लोक. कितने लोगों ने किया? किती लोकांनी केलं? आप थोड़ा, अगर आप अपने जीवन में आप प्रभु में हाथ बढ़ाने के टाइम पर क्या ले रहा है करके थोड़ा सोचता तो शायद बहुत लोग आगे हाथ नहीं बढ़ाता। आणि मग तुम्ही प्रभू मेजामध्ये हात घालत असताना थोडा विचार केला असता तर पुष्कळ लोकांनी हात घातला नसता. आज आपने प्रभु में का संदेश तक भी नहीं सुना कई लोग। आणि काही लोकांनी प्रभू मेजाचा संदेश सुद्धा नाही ऐकला. प्रभु ने उस वचन के द्वारा क्या समझाया वो भी नहीं मालूम। आणि प्रभूने त्या वचनाच्या द्वारे काय समजून सांगितलं ते पण माहित नाही. देखो प्रिय, बघा प्रियांनो, कितना दुख की बात है। किती दुःखाची गोष्ट आहे. हमारे में नम्रता नहीं, आपल्यामध्ये नम्रपणा नाही, हमारे में प्रभु का भय नहीं, आपल्यामध्ये प्रभूचं भय नाही. हम अपने स्वर्गीय पिता को आज भी नहीं जाना। आजही आपण आपल्या स्वर्गीय पित्याला नाही जाणलं. बहुत लापरवाही के जीवन बिताते हुए हम एक झूठा गवाही दे करके ये सब काम कर रहा है। आणि खूप निष्काळजीपणाचं जीवन जगत एक खोट्या भ्रमामध्ये राहून आपण जीवन जगत आहोत. अपने आप को पारखना प्रिय। आपण स्वतःला पारखा. मसीह जीवन स्वयं जीने वाला जीवन नहीं, यीशु मसीह हमारे में जीने वाला जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते स्वतः जगणारं जीवन नाही तर ख्रिस्त आपल्यामध्ये जगणारं जीवन आहे. है ना? जब गलातियों 2:20 आपको सुपरिचित है कि मैं मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया, अब मैं नहीं मसीह मुझे में जीवित है करके प्रभु पौलुस गवाही देता है। आणि गलातीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 20 वचन तुम्हाला ठाऊक आहे की त्या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो, मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर चढविला गेलो, आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. कितने लोग गवाही देगा? आणि किती लोक साक्ष देतील? है? अभी मैं नहीं मसीह मुझ में जीवित है करके हम गवाही देंगे क्या? आणि आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे अशी साक्ष द्याल का? क्या मसीह जीवन का अर्थ ऐसे नहीं है क्या? हा ख्रिस्ती जीवनाचा अर्थ असा नाही का? बिल्कुल, प्रभु का वचन हमें वही सिखाता है। आणि प्रभूचं वचन आपल्याला तेच शिकवतं. है ना? 2 कोरिन्थी 5:15 वचन आपको सुपरिचित है। 2 कोरिन्थीकराचं पत्र 5 अध्याय 15 वचन आपल्याला सुपरिचित आहे. और एक हम सबके लिए मर गया तो हम सब मर गया, आणि एक जर आपल्या करता मेलं तर आपण सर्व मेलो. और हम अभी जीवित है तो जब हम मतलब हमारे लिए जो मरा और जो जी उड़ा उसके लिए जीवित है। आणि आता आपण जे जिवंत आहोत तर ते त्याच्या करता जो आपल्या करता मेला आणि पुन्हा जीवन
आला. ये वचन क्या कह रहे आपने कभी समझा? आणि हे वचन आपल्याला काय सांगत आहे, कधी समजलं का? नहीं समझा ना, नाही समजलं. नहीं समझा. नाही समजलं. उसके साथ रोमियो 14 अध्याय का 7-8 वचन. रोम त्याचा 14 अध्याय त्याचं 7-8 वचन. हम में से कोई अपने लिए नहीं जीता, हम में से कोई अपने लिए नहीं मरता. हम जीता है तो मसीह के लिए जीता, और हम मरता के लिए मसीह के लिए मरता. इसलिए हम जिए या हमारे मसीह का है. आणि आपल्यापैकी कुणी आपल्याकरता जगत नाही आणि आपल्यापैकी कुणी आपल्याकरता मरत नाही. आपण जगू किंवा मरू हे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ता करताच आहे. तो ये वचन आपने पढ़ा क्या? आणि प्रेरणो हे वचन आपण वाचलं का? क्या समझा? आणि याच्याद्वारे काय समजलं? कई लोगों ने ये वचन को नहीं समझा. आणि काही लोकांनी हे वचन नाही समजलं. ये वचन क्या कह रहा है करके नहीं समझा, आणि वचन काय सांगत आहे नाही समजलं. इसलिए जीवन नहीं बदला. आणि म्हणून जीवन नाही बदललं. इस वचन के अंदर एक जीवन का मार्ग है. आणि या वचनाच्या मध्ये एक जीवनाचा मार्ग वो आहे. कब देखेगा? आणि तो केव्हा दिसेल? जब हमारा आंख खुल जाए. ज्या वेळेला आपले डोळे उघडतील. आपके बाहर की आंखों से आपने पढ़ा जरूर, आणि तुमच्या बाहेरील डोळ्यांनी तुम्ही ते वाचलं निश्चित असेल. लेकिन समझा नहीं. समजलं नाही. समझना है तो हमारा उस वचन की भेद जानने वाला या उसका रहस्य जानने वाला वो आंख खोलना चाहिए. आणि ते जर समजायचंय तर त्या वचनाचं रहस्य जाणणारे ते डोळे आपले उघडले पाहिजे. जब भी आप प्रभु का वचन जब पढ़ेंगे, ज्या वेळेला तुम्ही देवाचं वचन वाचाल, यो बुद्धि से नहीं पढ़ना, आत्मा में पढ़ना. आणि तुम्ही आपल्या बुद्धीने नाही तर आत्म्याने वाचा. आत्मा के अधीन होकर के उसको पढ़ाई करना, आत्म्याच्या अधीन राहून ते वचन वाचा. आत्मा में उस पर ध्यान करना. आत्म्याच्या द्वारे त्याच्यावर लक्ष द्या. इसलिए जब पहले प्रभु हमारे जीवन में हमारा आंख खोलने के लिए प्रार्थना करें. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूने आपले नेत्र उघडावे याकरता प्रार्थना करा. यो हमारे आंखें अगर नहीं खोला, आणि आपले डोळे जर नाही उघडले, हमें जो बातों को दिखना चाहिए वो दिखेगा नहीं. आणि ज्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे त्या आपल्याला दिसणार नाही. और ऐसा अगर नहीं दिखेगा, आणि असं जर नाही दिसलं तर क्या होगा? काय होणार? वो मतलब मृत्यु के दिशा में रहेगा. आपण मरणाच्या दशेमध्ये राहू. जब मानव 119 का 18 वचन में स्तोत्र 119 त्याच्या 18 वचनामध्ये मेरी आंखें खोल दे कि मैं तेरी व्यवस्था की अद्भुत बातें देख सकूं. देखा क्या बोलता है? काय म्हटलंय? खोल दे, मेरी आंखें खोल दे. खोल दे. इसलिए का? व्यवस्था की अद्भुत बातें देख. हाँ, उस वचन में जो सच में प्रभु उस वचन में क्या रखा है वो बात को जाने. आणि तुझ्या वचनामध्ये असणाऱ्या ज्या आश्चर्याच्या गोष्टी त्या मी पाहू शकू याकरता तू माझे नेत्र उघड. पढ़ने के टाइम पर ऐसा दिखाई दिया. आणि ज्या वेळेला हे वचन वाचत होते त्यावेळेला असं काही दिसलं का? दावीद 13 भजन संहिता का 3रा वचन में कहता है. आणि स्तोत्र 13 त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणतो, मेरे परमेश्वर यहोवा मेरे ओर ध्यान दे और मुझे उत्तर दे. मेरी आंखों में ज्योति आने दे, नहीं तो मुझे मृत्यु की नींद आ जाए. देखा, ऐसे भी इधर कई लोग नींद में है. आणि असंही या ठिकाणी काही लोक झोपेमध्ये आहेत. प्रियो, परंतु मृत्यु का नींद आएगा. का? मरणाची झोप येईल. भयंकर बात है ना. आणि भयंकर गोष्ट आहे ना. Praise the Lord. अगर ये आंखें अगर नहीं खोलेगा आणि हे डोळे जर उघडले नाही तर, और जिस बातों को जानना चाहिए अभी और हम नहीं जानेगा, आणि ज्या गोष्टी आपण जाणायला पाहिजे त्या गोष्टी आपण जाणल्या नाही तर प्रियो, हमें कितना नुकसान है. प्रेरणा आपल्याला किती नुकसान आहे. हमारे जीवन में एक एक बात आने के समय में और हमारा आंखें खुला है तो वो बात के पीछे प्रभु का उद्देश्य भी हमको दिखाई देगा. आणि एक एक गोष्टी ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला जर आपले डोळे उघडे आहेत तर मग त्याच्या पाठीमागे असणारा प्रभूचा उद्देश सुद्धा आपल्याला समजतो. कमर दर्द, पाठ दुखते, कंबर दुखतं, कुठला डॉक्टर चांगला आहे? स्पेशलिस्ट. हम कमर दर्द के पीछे प्रभु का उद्देश्य को नहीं ढूंढता. आणि कंबर दुखते त्याच्या पाठीमागा प्रभूचा उद्देश काय आहे हे नाही शोधत. मेरी और आपके जीवन में आने वाला कोई भी बात प्रभु का परमिशन बिना आएगा करके आपको लगता है क्या? आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणारी कुठलीही गोष्ट देवाच्या परवानगी खेरीज येईल असं आपल्याला वाटतं का? और जोर से उतर दो. नाही. सब लोग बोला, सब लोग बोला. सगळ्यांनी उत्तर दिलं का? फिर आप क्यों घबराता है? आणि मग का घाबरतात?
कष्ट के पीछे, इस वेदना के पीछे, इस नष्ट के पीछे क्या प्रभु का उद्देश्य है, वो देखने वाला आंख नहीं खोला, इसलिए आप घबराता है. आणि मग या कष्टाच्या या दुःखाच्या पाठीमागे प्रभू चा उद्देश काय आहे हे आपण पाहिलं नाही, म्हणूनच आपण घाबरतो. प्रियो, हमारे जीवन में एक एक बात आने के पीछे हमारा प्रभु का उद्देश्य है. आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश आहे. हमें नम्र बनाने के लिए, आपल्याला नम्र बनवण्याकरता हमें प्रभु का शरणागत बनाने के लिए, आणि आपण प्रभूचे शरणागत होण्याकरता, हमारे धीरज बढ़ाने के लिए, आपला धीर वाढवण्याकरता, हमारे विश्वास को मजबूत करने के लिए, आपला विश्वास दृढ करण्याकरता, हमें पवित्रता में सिद्धता की ओर बढ़ाने के लिए, आपल्याला पवित्रीकरणामध्ये परिपूर्ण बनवण्याकरता, ये सारी बातों के लिए हमारे जीवन में एक एक बात हो रहा है. आणि या सर्व गोष्टी होण्याकरता आपल्या जीवनामध्ये एक एक गोष्ट होत आहे. और अभी तक बहुत लोगों का आंख नहीं खोला. अजूनही पुष्कळ लोकांचे अंतरचक्षु उघडले नाही. थोड़ा भी कुछ बात आ गया तो थोडस काही आलं तर चलो जल्दी हॉस्पिटल. आणि लगेच हॉस्पिटलला. क्योंकि आजकल को मानो पान दुकान जैसा हॉस्पिटल भी बहुत बना हुआ है. आणि पानटपरी प्रमाणे हॉस्पिटलही खूप झाले. कहीं भी मुड़ो तो वहाँ पर सब स्पेशलिस्ट है. आणि कुठेही गेले तर प्रत्येक ठिकाणी स्पेशलिस्ट आहे. इसलिए प्रभु की ओर देखने से बढ़कर के उनको नजर में वही दिखाई देता. आणि म्हणूनच प्रभूकडे बघण्यापेक्षा जास्त त्यांना स्पेशलिस्ट दिसतात. मैं नहीं बोलता कि आप कोई मानो डॉक्टर के पास मत जाओ, मेडिसिन मत लो, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ. मी असं नाही म्हणत आहे कोणी औषध उपचार करू नका, डॉक्टरकडे जाऊ नका. तो प्रियो, आपके जीवन में या मेरे जीवन में कोई भी बात आता है तो पहली बात आप थोड़ा देखो इसके पीछे किसका हाथ है और प्रभु इसमें से क्या चाहता है. आणि तुमच्या जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट येते त्यावेळेला आपण या गोष्टीला जरा पारखा की याच्याद्वारे प्रभू माझ्यापासून काय पाहतो किंवा याच्याद्वारे प्रभूची माझ्या संबंधाने काय इच्छा आहे. समस्या किसके जीवन में नहीं है. समस्या कोणाच्या जीवनामध्ये नाहीये. आप कितना भी परम भक्त हो तो भी समस्या आएगा. आणि तुम्ही कितीही मोठे भक्त असू द्या, समस्या तुमच्या जीवनामध्ये येतील. क्योंकि प्रभु को हमें बनाने का एक अवस्था रहता है. आणि प्रभूला आपल्याला बनवण्याची एक अवस्था राहते. वो जीवन भर प्रभु काम करेगा तभी जाकर के वो उसे बनता है. आणि आयुष्यभर प्रभू आपल्यामध्ये काम करेल त्यावेळेला ती आपली अवस्था बनेल. वो एक दिन में नहीं बनेगा. ती एका दिवसामध्ये नाही बनणार. क्योंकि फिलिपियों 1:6 में लिखा है मसीह के दिन तक वो पूरा हो जाएगा. आणि फिलिप्पीकरांचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो आपल्याला बनवण्याचं कार्य पुरं करेल. प्रियो, जिस दिन पूरा हो जाएगा उस दिन प्रभु बुला लेगा. आणि ज्या दिवशी ते पूर्ण होईल त्या दिवशी प्रभू आपल्याला घेऊन जाईल. Praise the Lord. Praise the Lord. हे प्रभु इसके बाद एक दिन भी इधर नहीं रखेगा. आणि त्याच्यानंतर एक दिवस सुद्धा प्रभू इथे ठेवणार नाही. अभी भी हमको क्यों प्रभु ने दुनिया में रखा है. अजूनही प्रभूने आपल्याला या जगामध्ये का ठेवले. अभी भी बहुत बाकी है. अजूनही खूप काही बाकी आहे. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बड़ी बात है प्रियो. खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में हमको ये बात को जानना है कि हमारे जीवन में आने वाला एक एक विपत्ति के पीछे प्रभु का उद्देश्य क्या है. आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश काय आहे. हर एक संकट में अगर आप प्रभु की ओर देखेगा तो मेरा प्रभु कितना महान है, ये बात का अनुभव पाकर आप प्रभु को महिमा दे पाएगा. आणि प्रत्येक संकटाच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश काय आहे ज्या वेळेला आपण समजून घेऊ त्यावेळेला माझा देव किती मोठा आणि थोर आहे हे तुम्ही जाणाल आणि मग त्याला तुम्ही गौरव द्याल. दावीद के जीवन में एक शेर क्यों आया. आणि दाविदाच्या जीवनामध्ये एक सिंह का आलं. दावीद के जीवन में एक भालू क्यों आया. आणि दाविदाच्या जीवनामध्ये एक अस्वल का आलं. क्योंकि उसको एक गोलियत का सामना करना था. कारण त्याला एका गोलियतचा सामना करायचा और होता. उसको ये अनुभव देना था कि देखो तुम्हें मुझे से सिंह से छुड़ाने वाला, भालू से छुड़ाने वाला तेरे साथ है, तुम गोलियत से भी जीतेगा. आणि मग त्याला या गोष्टीचा अनुभव करून द्यायचा होता की तुला सिंहापासून सोडवणारा, अस्वलापासून सोडवणारा तुझ्या सोबत आहे आणि म्हणून तू गोलियतचाही सामना करू शकतो. और वो डायरेक्ट गोलियत के सामने आता तो वो भी भाग जाता. आणि डायरेक्ट तो गोलियत समोर आला असता तर दाविदही पळून गेला असता. क्योंकि दावीद को कोई अनुभव नहीं है ना. कारण दाविदाला काही अनुभव नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. परंतु मैं आपको बताना चाहता हूँ जिस व्यक्ति को प्रभु की महिमा के लिए इस्तेमाल करना चाहता है उसके जीवन में हमेशा कुछ दुख दर्द वेदना होते ही रहेगा. आणि मग ज्या उद्देशाकरता प्रभू एका भक्ताला उपयोगात आणू इच्छितो त्याच्या जीवनामध्ये नेहमी दुःख वेदना या राहतील. परीक्षा समस्या जरूर प्रिय आते रहेगा. आणि परीक्षा आणि समस्या प्रियांनो या येत राहतील.
उसमें घबराओ मत। त्याच्यामध्ये घाबरू नका। कोई भी परीक्षा, मैं आपको बताना चाहता हूँ, हमारा प्रभु हर एक बातों में विश्वास योग्य है। आणि आपला प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास योग्य आहे। है ना, पहला कुरिन्थी 10 अध्याय उसका 13 वचन। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 13 वचन। किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े हाँ। जो मनुष्य के समझने से बाहर है। हाँ। परमेश्वर सच्चा है देखा, परमेश्वर सच्चा है और वह तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, हाँ। वरन परीक्षा के साथ निकास भी करेगा कि तुम सह सको। देखिए, प्रभु में आने के बाद में अभी मेरा जिंदगी का समस्या कदम, कष्ट कदम, दुःख कदम, ऐसा है क्या? आणि प्रभू मध्ये आल्यानंतर माझे संकट संपले, दुःख संपले, कष्ट संपले, असं आहे का? कई बार कुछ लोग गलती से ऐसे सोचता है आणि काही लोक चुकून असं विचार करतात और सोचता है कि अगर कुछ कष्ट आ गया तो भी मतलब प्रभु को पुकारते हैं, मुझे तुरंत छुटकारा मिलेगा। आणि काही लोक विचार करतात की माझ्या जीवनामध्ये कष्ट आले, प्रभूला जर आवाज दिला तर लगेच ते कष्ट दूर होतील। मुझे छुटकारा जल्दी होता भी है आणि काही त्रासापासून मुक्ती लवकर भेटते पण कुछ बात प्रभु थोड़ा सा देरी से उसको छुटकारा देगा। आणि काही गोष्टींपासून मुक्ती जी आहे ते प्रभू उशिरा देतो। लेकिन सब बातों के पीछे प्रभु का उद्देश्य है। आणि सर्व गोष्टीच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश आहे। भाइयों, एक बात आप कभी भूलना नहीं, आणि फ्रेंडो, एक गोष्ट कधी विसरू नका, प्रभु अनुमति देते बिना, आणि प्रभूने परवानगी दिल्याखेरीज प्रभु के चुने हुए लोगों का एक बार तक उसको काउंट किया हुआ है। अगर आपका बाद में से 1,08,85 नंबर का आज गिरना है तो आज वो गिरेगा, दूसरा नहीं गिरेगा। आणि तुमच्या केसांपैकी 1,85,000 जो एक केस आहे तो जर आज पडायचा आहे तर तो पडेल, तो उद्या नाही पडणार। 1, 2, 3 करके एक एक बार को नंबर दिया हुआ है। आणि 1, 2, 3 असं करून एक एक केसांना नंबर दिलेले आहे। आपको मालूम है, कई दुकान में जाता है तो कई स्पेयर पार्ट्स का नंबर रहता है। आणि काही दुकानामध्ये गेल्यानंतर जे काही स्पेअर पार्ट्स आहे त्याला नंबर दिलेले राहतात। वो बराबर नंबर का मिलेगा तभी जाकर के करेक्ट सेट होगा। आणि मग त्याच नंबरचा तो पार्ट मिळाला तर तो जाऊन बरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित बसेल। ऐसा हमारे बाल का बारे में भी प्रभु का वचन में लिखा है कि उसको नंबर दिया हुआ है, वो नंबर के अनुसार गिरता है। आणि त्याचप्रमाणे आपल्या केसा संबंधानेही लिहिलेलं आहे की त्याला नंबर दिलेले आणि त्या नंबरच्या अनुसार ते पडतात। हमको ये भी नहीं मालूम कितना नंबर है और कौन सा नंबर है, कुछ मालूम है क्या? आणि आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की किती नंबर के आहे, किती केस आहे आणि ते कसे पडतात, आपल्याला माहिती आहे का? भैया, अभी आपको मुझको प्रभु ये समझाना चाहता है, प्रभु को हमारे बाल का तक गिनती भी है, गिरना भी प्रभु का परमिशन से, कौन सा गिरना वो भी प्रभु का परमिशन से। इतना सब बोलने के बावजूद भी हमें आया हुआ जुकाम प्रभु को नहीं मालूम, कमर दर्द नहीं मालूम, सिर दर्द नहीं मालूम है भाई, मालूम अच्छी तरह मालूम। आपको 2 दिन इस जुकाम के अनुभव में रहने के लिए प्रभु ने दिया है, तो उस दिन प्रार्थना के साथ प्रभु के उपस्थिति में बैठने के लिए और भी प्रभु से लिपटे रहने के लिए और प्रभु को चक्कर के एक नया अनुभव पाने के लिए प्रभु ने दिया। आणि आपल्या डोक्यावर किती केस आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते कधी गळणार आहे, कधी ते निघून जाणार आहे, हे सगळं काही प्रभूला माहिती आहे। एवढं सगळं जर काय प्रभूला माहिती आहे तर तुम्हाला जी काही सर्दी झाली, डोकेदुखी आहे, कंबरदुखी आहे, हे काय प्रभूला माहिती नाहीये का? निश्चितच माहिती आहे प्रियांनो, पण हे सगळं कशा करता की हे जे 2 दिवस तुम्हाला डोकेदुखी सर्दी आहे ते या 2 दिवसामध्ये तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये राहावं, त्याच्यावर विश्वास करावा, तुम्ही प्रार्थना करावी, याच्या करता आहे आणि हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये यावा याच्या करता ते आहे। देखो, जो व्यक्ति को अनुभव मिलेगा आणि ज्या व्यक्तीला हा अनुभव भेटेल तो कोई भी बातों से मतलब डरेगा नहीं, आणि मग तो कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही। Praise the Lord. Praise the Lord. है ना। देखो, अभी आपको सबको मालूम है प्रभु का इतना श्रेष्ठ महान दास श्रेष्ठ पौलुस, प्रभु के लिए इतना कष्ट सहने वाला प्रभु का दास, आणि प्रभूचा एवढा महान दास, प्रभूसाठी एवढं कष्ट सहन करणारा प्रभूचा दास प्रेषित पौल, उनके जीवन में एक बड़ा समस्या था। त्याच्या जीवनामध्ये एक मोठी समस्या होती वो समस्या एक हल्का बात नहीं था, आणि ती समस्या एक साधारण नव्हती उनको असहनीय वेदना होता था। आणि असहनीय अशा त्याला वेदना होत्या। एक बार प्रभु के दास ने 3 बार प्रभु से प्रार्थना किया, आणि एकदा प्रभूच्या दासाने 3 वेळा प्रार्थना केली। भैया, हम प्रार्थना के द्वारा प्रभु से वो छुटकारा हासिल करना चाहिए। आणि प्रार्थनेच्या द्वारे त्या गोष्टी
पासून आपण मुक्ती प्राप्त करायला पाहिजे तभी हम प्रभु को अधिक महिमा कर पाएगा। आणि त्याच्याद्वारे प्रभूचा आपण जास्त गौरव करू शकू. अभी आप मुझे बताओ कि आपने कितनी बात प्रभु से प्रार्थना करके कितनी बातों को छुटकारा मिला? हालेलुया, मिला कि नहीं? हालेलुया. मिला है प्रियो। मिळालेला आहे आपको बहुत संकट से प्रभु ने छुड़ाया। आणि पुष्कळ संकटापासून प्रभूने वाचवलं. इन्हें कई प्रकार का मृत्यु की तरह ये दुनिया से भी जाने लायक ऐसे भी विषय आया, परंतु वहां पर भी प्रभु ने विजय दिया। आणि कितीतरी वेळा मरणाच्या द्वारे आपल्याला या जगातून जाण्याची वेळ आली, पण त्याच्यातूनही प्रभूने आपल्याला सोडवलं. कौन छुड़ाया? कोणी सोडवलं? प्रभु ने छुड़ाया ना। प्रभूने सोडवलं ना. फिर अभी आपको क्या शक है? आणि मग आता काय शंका? आपको अभी मतलब वो विश्वास कहाँ गया? आणि आता तो विश्वास कुठे गेला? प्रभु ने इतना बड़ा बड़ा काम किया ना। आणि प्रभूने एवढं मोठं काम केलं ना. प्रभु से पाया हुआ उपकारों को, प्रभु से पाया हुआ छुटकारों को वर्णन या गिनती कर सकता है? आणि प्रभूपासून मिळालेली जी काही मुक्ती आहे त्याचं वर्णन आपण करू शकतो किंवा मोजणी आपण करू शकतो का? नहीं है ना प्रिय। नाही प्रियांनो. अभी क्यों डरता? मग का घाबरता? अभी देखिए प्रभु का दास ने प्रार्थना की। आणि प्रभूच्या दासाने प्रार्थना केली. आपको सब मालूम है, दूसरा कुरिन्थी 12 अध्याय का 7 से 9 तक का वचन है। दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 7 ते 9 वचन आहे. मतलब प्रभु का दास कितना वेदना में होकर के प्रभु का सेवा किया। आणि प्रभूच्या दासाने किती वेदनेमध्ये राहून प्रभूची सेवा केली. वो शब्दों में वो बात प्रकट है। आणि त्या शब्दामध्ये ती गोष्ट प्रकट आहे. अभी भी प्रभु क्या बोल रहा है? आणि तरीही प्रभु काय म्हणत आहे? पढ़िए थोड़ा। इसलिए कि मैं प्रकाश की बहुतायत से भूल न जाऊं, हाँ। मेरे शरीर में एक कांटा छुपाया गया। अरे तो ये बात पौलुस को ही नहीं मालूम। आणि ही गोष्ट प्रभूच्या दासाला पौलाला सुद्धा माहित नाही. प्रभु के दास को भी नहीं मालूम कि मैं घमंडी बन सकता है करके, प्रभु के दास को नहीं मालूम। आणि तो गर्विष्ठ होऊ शकतो हे प्रभूच्या दासाला माहित नाही. किसको मालूम? कोणाला माहित? वो किसका है उसको मालूम, स्वामी को मालूम। आणि तो ज्याचा आहे त्या स्वामीला माहिती आहे. Praise the Lord। Praise the Lord. क्योंकि प्रभु का दास खरीदा हुआ है खून से, प्रभु के लिए मूल्यवान है, प्रभु का प्यारा है, वो नष्ट होना प्रभु की इच्छा नहीं। कारण प्रभूचा दास प्रभूच्या पवित्र रक्ताच्या द्वारे विकत घेतलेला आहे. तो मोलवान आहे, तो नष्ट व्हावा अशी प्रभूची इच्छा नाही. तो अभी मानो प्रभु का दास इतना वेदना में भी प्रभु का भक्ति कर रहा है, तो क्या प्रभु ने रहम क्यों नहीं किया? आणि प्रभूचा दास एवढ्या कष्टामध्ये सुद्धा प्रभूची भक्ती करत आहे, तर मग प्रभूने त्याच्यावर दया का नाही केली? प्रभु का एक मानव व्यवस्था है, आणि प्रभूचे एक नियम आहे, मांगो तो दिया जाएगा। आणि तुम्ही मागाल तर मिळेल. हमें मांगना है। आपण मागायचंय. अभी इधर मांगा उन्होंने, आणि या ठिकाणी प्रभूकडे त्याने मागितलं. क्या मिला? काय मिळालं? दिया क्या? दिलं का? छुटकारा मिला क्या? त्याला मुक्ती मिळाली का? कि फिर क्या मिला? मग काय मिळालं? छुटकारे से बढ़कर मिला। आणि त्या मुक्तीपेक्षा मोठं जे आहे ते त्याला मिळालं. ये तो बात है। आणि हे तर आहे ना. अभी वो भाग पढ़िए, आपको मालूम है ये बात का। अर्थात शैतान का एक दूत मुझे गुस्से मारे हाँ। ताकि मैं भूल न जाऊं। हाँ। इसके विषय में मैंने प्रभु से 3 बार विनती की हाँ। कि मुझसे यह दूर हो जाए, पर उसने मुझसे कहा, हाँ। मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ्य निर्बलता में सिद्ध होती है। इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर ध्यान करूंगा कि मसीह की सामर्थ मुझ पर छाया करेगी। ये तो बात है प्रियो। मतलब अगर मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, जिसने प्रभु का हाथ देखा, आणि ज्याने प्रभूचा हात पाहिला, जिसने प्रभु का हमारे लिए कार्यों को जाना, आणि ज्याने प्रभूने आपल्याकरता केलेलं काम आहे ते जाणलं, वो प्रभु का प्रति कुछ भी होने के लिए हमेशा तैयार रहेगा। आणि प्रभूसाठी तो काही व्हायला तयार राहील. क्योंकि उसको मालूम है कारण त्याला ठाऊक आहे ऐसा प्रतिकूलों को मैं कभी पार नहीं कर सकता, आणि असे प्रतिकूल अवस्था मी कधी पार करू शकत परंतु नाही. मेरा प्रभु उस प्रतिकूल में भी मुझे जय के उत्सव के साथ ले चलेगा। आणि त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा प्रभू मला जय उत्सवासोबत घेऊन प्रभु चालेल. मुझे अनुग्रह देगा। आणि प्रभू माझ्यावर कृपा करेल. प्रभु बोलता है मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है। आणि प्रभू म्हणतो माझी कृपा तुझ्याकरता पुरी आहे. जो तुझसे नहीं होगा वो समय मैं अनुग्रह देकर उससे भी बड़ा काम तुझसे कराऊंगा। आणि जे तुझ्यापासून होणार नाही त्या वेळेला मी तुझ्यावर कृपा करेल आणि तुझ्याकडून ते करून घेईल. आमेन. प्रियो, आप एक बात को जानना, आणि प्रियांनो एक गोष्ट जाणा, हमारा प्रभु कौन है? प्रियांनो आपला प्रभू कोण आहे? वो कितना महान है, तो किती थोर आहे. है ना? वो प्रभु हमारे साथ है। आणि तो प्रभू आपल्या सोबत आहे. हमारे जीवन का अनेक बात उसको जाने बिना नहीं होता प्रियो। आणि आपल्या जीवनाची कुठलीही गोष्ट त्याला न जाणता होत नाही. तो इसलिए क्या करना है? आणि म्हणून काय करायचंय? हमारे आंखें खोलना। आणि आपले डोळे उघडे ठेवा. जब तक हमारा आंख नहीं खोलेगा तो हमारे जीवन में छोटा समस्या आएगा तो भी वो बड़ा समस्या जानकर हम डर जाएगा। आणि जोपर्यंत आपण आपले डोळे उघडे ठेवणार
होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येणारी एखादी छोटीशी जरी समस्या आहे ती समस्या आपल्याला खूप मोठी वाटेल. देखिए आपको एक एग्जाम्पल बाइबल से आपको बताता है. आणि एक उदाहरण बायबलद्वारे सांगतो. जब दूसरी राजा उसका 6 अध्याय का 15 से 18 तक का वचन जब आप पढ़ेगा, दुसरे राजा त्याचा 6 अध्याय 15 ते 18 वचन. एक दिन में मतलब हम देखता है कि वो हमारे एलीशा का दास गया सी मतलब सुबह उठ करके बाहर खड़ा होकर के चारों तरफ थोड़ा देख करके मेरा विचार है वो धांधुन कर रहा था. आणि एक दिवस प्रभूचा दास एलिशा त्याचा जो नोकर आहे गेहजी तो सकाळी बाहेर उठून मला असं वाटतं तो दात घासत होता. तो उन्होंने क्या देखा? त्याने काय पाहिलं? अरे दुश्मन की सेना आणि शत्रूचं सैन्य वो पूरा पहाड़ को घेर लिया है. आणि संपूर्ण डोंगराला त्याने घेराव घातलाय डर गया. आणि तो घाबरला. देखो आणि पहा प्रियानो वो भाग करके अपना स्वामी एलीशा के पास आया. आणि तो धावत जाऊन आपला स्वामी एलिशाकडे आला. वो क्या बोलता है? आणि तो काय म्हणतो? बस आज हमारी जिंदगी खत्म. आणि आज आपलं जीवन नष्ट. अभी आराम से ना हमें आकर के पकड़ के ले जाएगा. आणि आरामाचं सैन्य आपल्याला येऊन घेऊन पकडून जाईल. नहीं तो इधर ही आकर के हमको मार दे. नाही तर इकडे येऊन आपल्याला मारून टाक. अभी हम बच नहीं सकता. आता आपण वाचू शकत नाही. क्योंकि पूरा पहाड़ की चारों तरफ से घिरा हुआ है. आणि डोंगराच्या चारी बाजूला आपण घेरल्या गेलो आहे. शायद ऐसे चारों तरफ देखा होगा. आणि कदाचित गेहजीने चौबाजूने पाहिलं असेल. क्योंकि कहीं बचने का मौका है क्या? आणि कुठं वाचण्याची संधी आहे का? कोई मौका नहीं. आणि काही संधी नाही. घबरा गया. आणि तो घाबरला. ये सुनने के लिए हो ऐसा है क्या? ऐसा मौका क्या? एलीशा डर गया. आणि मग सैन्य आहे का असं आहे का असं बोलून तो काय घाबरला का एलिशा? एलीशा को थोड़ा भी फर्क नहीं. आणि एलिशाला काहीच फरक नाही. एलीशा क्या बोलता है? एलिशा काय म्हणतो? ओ एलीशा तो डरो मत. आणि एलिशा म्हणतो तू घाबरू नको. जो हमें पकड़ने के लिए आया ना, आणि जे आपल्याला पकडायला आले ना उसे भी एक बड़ा सेना हमारे साथ में है. आणि त्याच्याही पेक्षा एक मोठं सैन्य आपल्या सोबत आहे. क्या स्वामी ऐसे बात करता है? मैंने कितना दिन से सेवा कर रहा हूँ, मैंने कभी एक व्यक्ति को भी आर्मी का मतलब ऐसा देखा नहीं. आणि काय स्वामी तुम्ही काय बोलताय? मी एवढे दिवस झाले तुमच्या सोबत सेवा करतोय एकाही मनुष्याला मी पाहिलं नाही. और आप बोलता है कि उससे भी बड़ा सेना हमारे साथ है. आणि तुम्ही म्हणता की त्याच्याही पेक्षा मोठं सैन्य आपल्या सोबत आहे. अरे मैं तो सोच रहा अभी मैं कहाँ से भागूं. आणि मी तर विचार करतोय की आता कुठून पळून जाऊ. तो एलीशा बोलता है महिलेशा असं म्हणतो डरो मत. घाबरू नको. एलीशा प्रभु को बोला. एलिशा प्रभूला म्हटला प्रभु इसके आंख भी खोल दे. आणि प्रभू याचे डोळे सुद्धा उघड. उसी क्षण खोल गया. आणि त्याच वेळेला त्याचे डोळे उघडले. खोलने के टाइम पर एलीशा ने क्या देखा? आणि उघडल्यानंतर मग एलिशाने गेहजीने काय पाहिलं? एलीशा ने क्या देखा? गेहजीने काय पाहिलं? अब पढ़िए. तब एलिशा ने यह प्रार्थना की है यहोवा हाँ. इसकी आंखें खोल दे कि यह देख सके. हाँ. तब यहोवा ने सेवक की आंखें खोल दी. हाँ. और जब वह देख सका तब क्या देखा हाँ. कि एलिशा के चारों ओर का पहाड़ हाँ. अग्निमय घोड़ों और रथों से भरा हुआ है. बाप रे. साधारण घोड़ा नहीं. आणि साधारण घोडे नाही. अग्निमय घोड़े के ऊपर स्वर्गदूत एकदम तलवार लेकर के रेडी खड़ा है. आणि अग्निमय त्या घोड्यांच्या वर स्वर्गदूत तलवार घेऊन एकदम तयार आहे. आपको मालूम है आदम की छावनी में एक ही रात को एक ही स्वर्गदूत आया. कितने लोगों को मारा? 1,85,000 लोगों को एक ही रात को एक दूध ने मारा. इधर दूधों में एक बड़ा दल खड़ा है. आणि आपल्याला ठाऊक आहे आरामाच्या सैन्याला एका स्वर्गदूताने येऊन एका रात्रीतून त्या छावणीतल्या 1,85,000 सैन्याला मारून टाकलं. या ठिकाणी दूताचं मोठं सैन्य आहे. देख लो. आमेन. अभी आया गेहजी को हिम्मत. आणि मग आता गेहजीला धैर्य आलं. देख लो. Praise the Lord. अभी भी मैं आपको बताना चाहता हूँ आणि आताही मी तुम्हाला सांगू इच्छितो है ना, हम सबके लिए प्रार्थना करना चाहिए. आणि आपण सगळ्यांकरता प्रार्थना करायला पाहिजे. क्या प्रार्थना करना काय प्रार्थना करायला पाहिजे? है ना, जब एफेसोस का पत्र में पौलुस उनके लिए प्रार्थना करता है. आणि इफिसकराच्या पत्रामध्ये प्रेषित पौल त्यांच्याकरता प्रार्थना करतो. क्या प्रार्थना था? आणि ती प्रार्थना काय होती? है ना, एफेसियों का पत्र 5 अध्याय का 18 वचन. इफिसकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 18 वचन. तुम्हारे मन की आंखें ज्योतिर्मय हो. हाँ, तुम्हारी मन की आंखें ज्योतिर्मय हो. आणि तुमचे अंतर चक्षु प्रकाशमान हो. भाइयों, जब तक आपका मन की आंखें ज्योतिर्मय नहीं होगा तो प्रभु
की बुलावा का महत्व, प्रभु हमारे लिए तैयार किया वो बातों का महत्व, प्रभु का महत्व कुछ भी नहीं समझ आणि पाए. जोपर्यंत आपल्या अंतर्चक्षु उघडणार नाही तोपर्यंत आपल्याला पाचारण केलेल्याचं महत्व, प्रभूचं महत्व आपल्याला समजणार नाही. मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, भाइयों हमारा आंखें खोलना चाहिए. आपले डोळे उघडे राहायला पाहिजे. है ना, आंखें ना खोलने कर लोग प्रतिकूल में कितना मतलब रोने लगता है, दुखी हो जाता है, निराश हो जाता है. आणि आपले अंतर्चक्षु उघडे नसल्या कारणाने लोक त्यांच्या दुःखामध्ये, संकटामध्ये किती निराश होता. हमारे लिए प्रभु का प्रबंध देखो प्रियो. आणि आपल्या करता प्रभूची जी योजना आहे ती पहा प्रियांनो. हम हर एक बुलाहट पाया हुआ, चुना हुआ, उदार पाया हुआ प्रभु के संतानों के प्रति प्रभु का एक महान योजना है. आणि आपण जे पाचारण प्राप्त झालेलं आहो, आपण निवडलेले लोक आहो, आपल्या प्रत्येका संबंधाने प्रभूची एक योजना आहे. देखो ये दुनिया से जो भी मिलेगा उसका एक सीमा रहता है, आणि या जगापासून आपल्याला जे काय मिळेल त्याच्या करता एक सीमा राहते. और जो प्रभु से जो पाता है उसका सीमा नहीं रहता. आणि प्रभूपासून आपल्याला जे मिळतं त्याला सीमा राहत नाही. आपको मालूम है एक बार सारा के कहने के अनुसार हागार और उसका बेटे को घर से बाहर किया. आणि एकदा साराच्या म्हणण्यानुसार हगार आणि तिच्या मुलाला घरातून काढून टाकलं. अब्राहम ने सारा को क्या दिया, आणि अब्रामने साराला काय दिलं, है ना, एक टिफिन बॉक्स दिया और एक बोतल पानी भी दिया. आणि अब्रामाने हगारला जेवणाचा डबा आणि पाण्याची पिशवी दिली. मैं अपने भाषा में बोला, अब एक जार में तो एक ड्रम सोचो, एक ड्रम का पानी भी कितना ड्रम उठा कर ले जाएगा क्या, इसलिए मैं बोला सुविधा के लिए बोतल पानी. आणि मग एक पाण्याची पिशवी आणि जेवणाचा डबा दिला. तो क्या हुआ, मग काय झालं, खत्म हो गया. आणि काही दिवसानंतर ते संपलं. अभी खत्म हो गया तो अभी हाँ बोलता अभी हम कैसे जिएगा. आणि मग ते संपल्यानंतर आगार म्हणते की आता आम्ही कसं जगणार. अभी मरुस्थल की यात्रा में पानी का ज्यादा प्यास लगता. आणि मग त्या जंगलाच्या प्रवासामध्ये त्या वाळवंटामध्ये खूप तहान लागते. अभी हम पानी भी ना मिलकर के इतनी प्यासा मर जाएगा. आणि पाणीही भेटणार नाही असं आम्ही व्याकुळ होऊन इथं मरून जाऊ. बच्चे को एक झाड़ के नीचे छाया में लेटा दिया. आणि मुलाला एका झाडाखाली झोपून दिलं. हाँ अभी रो रहा है, आणि हगार रडत आहे बच्चा भी रो रहा है. आणि मुलगाही रडत आहे. प्रभु ने बच्चे का रोना सुना. आणि प्रभूने त्या मुलाचं रडणं ऐकलं. वहां पर हम देखता है आणि त्या ठिकाणी पाहतो प्रभु ने हागार का आंख खोल दिया. आणि प्रभूने हगाराचे डोळे है उघडले. ना, उत्पत्ति की किताब में उसका 21 अध्याय का 19 वचन पढ़ना. आणि उत्पत्ती त्याचा 21 अध्याय त्याचं 19 वचन वाचा. तब परमेश्वर ने उसकी आंखें खोल दी हाँ। और उसको एक कुआं दिखाई पड़ा. हाँ। तब उसने जाकर थैली को जल से भरकर लड़के को पिलाया. देखा प्रियो, आपने देखा है, वहां पर वो झरना प्रभु की प्रबंध आज तक वो झरना है. आणि मग त्या ठिकाणी एक विहीर आहे. ती विहीर जी आहे ती प्रभू पासून तयार केलेली आहे ना, अजूनही ती विहीर तिथं आहे. अब देखिए वहां से लोग पानी लेकर के आता है. आणि तिथून लोक पाणी घेऊन येतात. प्रभु ने खोला हुआ वो झरना अभी तक बंद नहीं हुआ. आणि प्रभूने उघडलेली ती विहीर अजून बंद नाहीये. परंतु अनलिया वो बात हागार को दिखाई नहीं दिया. आणि ती गोष्ट हगाराला दिसली नाही. प्रभु ने उसकी आंखें खोल दी. आणि प्रभूने तिचे डोळे उघडले. प्रियो, प्रभु का प्रबंध देखने के लिए प्रभु जब तक हमारी आंखें नहीं खोलेगा वो दिखाई नहीं देगा. आणि प्रभूची योजना आपल्याला तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत प्रभू आपले डोळे उघडणार नाही. इसलिए प्रभु का दास बोलता है कि इनकी आंखें हृदय की दृष्टि खोल दे. आणि म्हणूनच प्रभूचा दास असं म्हणत आहे की यांचे अंतर्चक्षु उघड. आपको मालूम है, अगर आप अभी भी आप कहाँ पर बैठा है, आपके आगे नहीं खोला, शायद बहुत लोग का. आणि अजूनही तुम्ही कुठे बसले हे तुमचे अंतर्चक्षु नाही उघडले म्हणून तुम्हाला समजत नाही. पुष्कळ लोकांचे. हम कहाँ पर बैठा, आपण कुठे बसलो, प्रभु की उपस्थिति में. प्रभूच्या उपस्थितीमध्ये. प्रभु हम सबको देख रहा है. आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला पाहत आहे. अभी मैं सबको नहीं देख पा रहे. आणि मी सगळ्यांना नाही पाहू शकत. कई लोग भी पीछे छिपा हुआ है. आणि काही लोकांच्या पाठीमागे लपले. मुझे दिखता नहीं हो. आणि मला ते दिसत नाही. और तुम्हारे प्रभु देखता है. आणि माझा प्रभू पाहतो. वो क्या सोच रहा है वो प्रभु देख रहा है. आणि ते काय विचार करता हे प्रभू पाहतो. उसके दिल के विचार क्या वो प्रभु देख रहा है. त्याच्या हृदयाचे विचार काय हे प्रभू पाहतो. प्रभु उसका भी पास खड़ा है. आणि प्रभू त्याच्याही जवळ आहे. प्रभु उसको भी बोल रहा है कि तू ऐसे क्यों सोच रहा है कि तू मेरी उपस्थिति में आना, ऐसा मत सोचो. फिर भी वो नहीं सुन रहा है. आणि मग तू असा का विचार करत आहे. प्रभू म्हणतो की तू माझ्या उपस्थितीमध्ये पण ते विचार नाही करत आहे. प्रभु क्या बोल रहा है वो नहीं सुन पा रहा. आणि प्रभू काय म्हणत आहे ते ऐकू शकत
नाही प्रभु खड़ा है तो वो नहीं देख पा रहा। आणि प्रभू शेजारी उभा आहे तरी ते पाहू शकत नाही, नहीं ऐसा होता है ना। असं होतं ना. अरे प्रभु का वचन वाणी सुनने वाले लोग भी रूट गलत हो जाएगा तो दिखता नहीं। आणि प्रभूची वाणी ऐकणारे लोक सुद्धा त्यांचा मार्ग जर चुकला तर प्रभू जे काय दाखवू इच्छित होते त्यांना दिसत नाही. देखिए आपका दिल में है ना थोड़ा भी कालापन आ गया ना, फिर आपको प्रभु का उपस्थिति दिखेगा नहीं। आणि मग तुमच्या हृदयामध्ये थोडं सुद्धा काळेपणा आलं ना तर मग तुम्हाला प्रभूची उपस्थिती दिसणार नाही. उसका एग्जाम्पल बाइबल से त्याचं उदाहरण बायबलद्वारे. है ना। मतलब बिलियाम इसराइल लोगों को श्राप करने के लिए बालाक की बुलाहट के अनुसार जा रहा है। आणि बलाम जो आहे ते इस्रायल लोकांना श्राप देण्याकरता बालकाने सांगितल्याप्रमाणे तो जात आहे. एक बार बिलियाम को प्रभु ने बोला था तू जाना नहीं, आणि एकदा प्रभूने बलामाला सांगितलं होतं तू जाऊ नको. लेकिन जब वो दूसरा टीम आया, आणि ज्या वेळेला दुसरी टीम आली वीआईपी टीम था, आणि ती व्हीआयपी टीम होती सारे लोग भंडार धैर्य भर कर लाया है। आणि सगळ्या लोकांनी पिशव्या भरून भरून आणलेले आहे. अब वो बिलियाम ने बोला ठीक है मैं और एक बात पूछ रहा हूँ। आणि मग बलामाने ते सगळं बघितल्यानंतर म्हटलं ठीक आहे मी अजून एकदा विचारतो. वीआईपी टीम आया है, आणि व्हीआयपी टीम आली आहे, अभी थोड़ा ज्यादा मिलेगा, आता थोडं जास्त भेटेल इसको छोड़ना नहीं। आणि याला सोडू नका. उन्होंने खूनी चाहा, आणि मग त्याच्यापासून काही त्याला मिळावं असं त्याने विचार उन्होंने केला मजदूरी चाहा। आणि मजदूरी भेटावी असं त्याचा विचार झाला. मैं ये सोचता है ना प्रभु का वचन में ये सब कितना साफ लिखा है। आणि देवाच्या वचनामध्ये किती स्पष्ट लिहिले, कहाँ पर लिखा कुठे लिहिले, है ना, प्रकाशित वाक्य में लिखा है ना, प्रकटीकरणामध्ये लिहिले ना. है ना। मंडली को संदेश देने के टाइम पर प्रभु ये बात को प्रकट करके बताता है। आणि मंडळीला संदेश देत असताना प्रभु या गोष्टीला प्रगट करून सांगत आहे. क्या बोलता है उसका दूसरा अध्याय, प्रकटीकरण 2 अध्याय उसका 14 वचन, त्याचा उसकी आखिरी बात, 14 वचनाचा शेवटला भाग. इसके बालक को आंदोलन के आगे ठोकर का कारण रखना सिखाया हाँ। कि वे मूर्तियों पर चढ़ाई की जो बिलाम की शिक्षा को मानते हैं। बिलियाम की शिक्षा को मानते हैं। आणि जे बालामाचं शिक्षण ऐकतात. अभी युदा में आई उधर नस्तक में एक पन्ना पलटो, एक पान पलटा यहूदाच्या पत्रामध्ये उसका 11 वचन, त्याचं 11 वचन. उन पर हाय हाँ। क्योंकि वे कैन की सी चाल चले हाँ। और मजदूरी के लिए बिलाम के समान भ्रष्ट हो गए। देखा मजदूरी के लिए बिलियाम की जबान भ्रष्ट हो गया। आणि नफा मिळण्याकरता बलामाप्रमाणे ते नाश झाले. समझ में आया। लक्षात आलं. अभी बिलियाम थोड़ा रूट फिसल गया, आणि बलामा जो आहे तो मार्ग थोडासा घसरला प्रभु ने परमिशन दे दिया। आणि देवाने परवानगी दिली. देखो प्रभु को मालूम है एक व्यक्ति के दिल में अगर लालच है तो जब तक उसकी बात के लिए छोड़ेगा नहीं वो मांगते ही रहेगा। आणि मग एका व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या गोष्टी संबंधाने जर लोभ आहे जोपर्यंत त्याला ती भेटणार नाही तोपर्यंत तो लोभ सोडणार नाही. प्रियो मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, प्रभु अगर हमें एक बात के लिए मान भी लिया तो उसमें प्रभु प्रसन्न है करके कभी नहीं सोचना। आणि एखाद्या गोष्टी करता प्रभु तयार जरी झाला तरी त्या गोष्टीच्या द्वारे प्रभु प्रसन्न आहे असा विचार करू नका. यहाँ प्रभु प्रसन्न नहीं था, आणि या गोष्टीच्या द्वारे प्रभु प्रसन्न नव्हता. इसलिए क्या हो गया, म्हणून काय झालं, हमेशा प्रभु को देखने वाले एक व्यक्ति था बिलियाम। आणि बलाम जो आहे तो नेहमी प्रभूला पाहणारा व्यक्ती होता. अभी प्रभु को नहीं दिख रहा है। आता तो प्रभूला पाहू शकत नाहीये. प्रभु कहाँ पर खड़ा, आणि प्रभू कुठे उभा आहे, उसके खिलाफ में खड़ा। आणि त्याच्या विरोधामध्ये आहे. उसका बात आप देखिए, जब मतलब बहुत पढ़ना चाहिए लेकिन मैं शॉर्ट में बताता हूँ। उसका गणना उसका 22 अध्याय का 31 वचन, गणना त्याचा 22 अध्याय त्याचं 31 वचन. तब यहोवा ने बिलाम की आंखें खोली हाँ। और उसको यहोवा का दूत हाथ में नंगी तलवार लिए हुए हाँ। मार्ग में खड़ा दिखाई दिया। हाँ। तो वह झुक गया और मुंह के बल गिर के दंडवत की। और आगे यहोवा के दूत ने उससे कहा, हाँ। तूने अपनी गद्दी को 3 बार क्यों मारा? हाँ। सुन, तेरा विरोध करने को मैं ही आया हूँ, हाँ। इसलिए कि तू मेरे सामने उल्टी चाल चलता है। हाँ देखा, अभी आप लोगों को समझ में आ रहा है प्रियो। आणि आता तुमच्या लक्षात आहे येत आहे का प्रेरणो. देखो प्रभु से प्रार्थना करके प्रभु को मतलब देख करके प्रभु की आलोचना पाने वाला बिलियाम, अभी बिलियाम का खिलाफ में प्रभु खड़ा था तलवार लेकर के, लेकिन बिलियाम को दिखाई नहीं दिया, गेदे को दिखाई दिया। आणि प्रभूची प्रार्थना करून प्रभूला पाहणारा बलाम ज्या वेळेला तो आपला मार्ग घसरला त्या वेळेला प्रभू त्याच्या विरोधामध्ये तलवार घेऊन उभा आहे हे बलामाला दिसलं नाही पण गाढवाला दिसलं. गेदा बिलियाम को बचाने के लिए इसलिए दीवार के साथ साथ रगड़ करके भी जा रहा है कि कैसे भी मेरे स्वामी को मैं बचा
भीतीला घसरून जात आहे की काय, जेणेकरून मी माझ्या धन्याला वाचू. आखिर में मिरियम कहता उधर लेट गया आणि शेवटी तो गाढव जो आहे तो तिथंच झोपला. क्योंकि अभी आगे जाएगा तो तलवार गिरेगा ही. आणि आता थोडं पुढे गेलं तर ते तलवार त्याला कापून टाकेल मेरा स्वामी मारेगा इधर ही. आणि माझा स्वामी मरला जाईल. इसलिए मैंने कहते ने सोचा अभी मैं इधर ही लेट गया. आणि म्हणून गाढवाने विचार केला की आता मी इथेच झोपतो. विलियम को आया गुस्सा. आणि बालामाला आला राग. बोला मेरे पास तलवार रहता तो मैं अभी तेरा गला काटता. आणि माझ्याकडे तलवार असती तर आता तुझा गळा कापला वो असता. गधे ने क्या बोला? आणि मग गाढव काय म्हटला, देखा गेदा उस समय बात किया. आणि त्यावेळेला गाढव बोलला. हाँ, क्या बोला? काय बोलला, गधी ने बिलाम से कहा, हाँ। क्या मैं तेरी यही गधी नहीं हाँ। जिस पे तूने जन्म से आज तक चढ़ाया? देखो कई साल से विलियम उसी गधे के ऊपर चल रहा है. आणि खूप वर्षापासून त्याच गाढवावर बलाम जो आहे तो जात येत आहे. कभी भी विलियम को कोई तकलीफ नहीं दिया. आणि कधीही बलामाला काही त्रास दिला नाही. इतना अच्छा ओबीडियंस है. आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आज्ञाधारक आहे. इसके बावजूद भी अभी बोलता है तरी तो असं म्हणतो, अभी तू मेरे को क्यों मारना आ रहा है? आणि आता मला का मारायला येत मैंने आहे, क्या गुनाह किया? मी काय गुन्हा केला. मैं मेरे प्रिय स्वामी आप मेरे को खाना खिलाता है इसलिए मैं आपको बचाने के लिए लेट गया. आणि माझे स्वामी तुम्ही मला दररोज खाऊ घालता म्हणून मी आता इथं पडलो. हाँ पढ़ो. युवक, क्या मैं तुझसे कभी ऐसी करती थी? हाँ। वो बोला नहीं. हाँ। तब यहोवा ने बिलाम की आंखें खोली. हाँ देखा. अब ये सब होने के बाद में मिरियम को मालूम पड़ा मेरा कहता क्यों इजी लेट गया. आणि मी हे सगळं झाल्यानंतर मग त्या ठिकाणी बालामाला समजलं की गाढव का खाली पडलंय. और एक बात जानना त्र्याण्णव एक गोष्ट जाणार, है ना, प्रभु को देखते रहने वाले लोग भी अगर प्रभु का रूट से फिसल जाएगा तो आप प्रभु आपके लिए क्या काम कर रहा है आपको समझेगा. आणि प्रभूला पाहत चालणारे लोक सुद्धा प्रभूच्या मार्गापासून घसरले तर मग प्रभू तुमच्या विरोधामध्ये आहे का, तो प्रभू काय काम करत आहे हे त्यांना समजणार नाही. प्रियो प्रभु को जानने के लिए प्रभु का वचन को जानने के लिए हमारे आंखें खोलना चाहिए. आणि प्रभूचं वचन जाणण्याकरता आपले डोळे जे आहेत ते उघडे असायला पाहिजे. है ना, आज ये वचन सुनने के समय में आपका दिल में क्या गवाही हो रहा है? आणि आज हे वचन ऐकत असताना तुमच्या हृदयामध्ये काय साक्ष होत आहे. आपको मालूम है जब यीशु मसीह जी उठने के बाद में जी उड़ा हुआ गवाही सुना हुआ दो लोग यरूशलेम से एमौस की ओर जब जा रहा था. आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर ते दोन लोक ज्या वेळेला यरूशलेम कडून एमोसकडे जात होते तो प्रभु भी उनके साथ चला. आणि प्रभूही त्यांच्या सोबत चालला. उनकी बातों में प्रभु मिल गया. आणि त्यांच्या गोष्टीमध्ये प्रभू मिळाला. प्रभु ने मानो मोसे से लेकर के सारे भविष्य लिखा वो बातों को उनको समझाया. आणि मग प्रभूने मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्टाने लिहिलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. अपने घर पहुंच गया. आपल्या घरी पोहोचले है ना, भोजन के लिए बैठा. आणि जेवणाकरता बसला. तब प्रभु ने उस भोजन को लेकर आशीर्वाद करके उनको दिया. आणि मग ते जे जेवण आहे ते आशीर्वाद करून त्यांना दिलं. लेकिन उन्होंने ये नहीं जाना है कि प्रभु है. आणि त्यांना हे नाही समजलं की हा प्रभू आहे. है ना, जब लूका उसका 24 अध्याय का 30-31 वचन. लूक त्याचा 24 अध्याय 30 आणि 31 वचन. जब वह उसके साथ भोजन करने बैठा हाँ। तो उसने रोटी लेकर धन्यवाद किया हाँ। और उनको तोड़कर देने लगा. हाँ। तब उनकी आंखें खुल गई. देखा तब प्रियो उस समय तक उनकी आंखें नहीं खोला. आणि तोपर्यंत त्यांचे डोळे उघडले नव्हते. हाँ, और उन्होंने उसे पहचान लिया. देखा प्रभु को उन्होंने तब पहचाना जब आंखें खुल गया. आणि त्यांनी प्रभूला त्या वेळेला ओळखलं ज्या वेळेला त्यांचे अंतर्चक्षु उघडले. इसलिए बोला अभी प्रभु हम हरेक लोगों के सामने पास खड़ा है. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपल्या प्रत्येकाच्या जवळ प्रभू उभा आहे. जो लोग अभी तक उधार नहीं पाया आणि ज्या लोकांचं अजून तारण झालं नाही उनको प्रभु बोलता है कि बेटे तू मेरी तरफ देख मैंने तेरे लिए क्या किया. आणि प्रभू त्यांना म्हणत आहे, हे माझ्या मुला तू माझ्याकडे पहा मी तुझ्यासाठी काय केले. लेकिन प्रभु मेरे सामने खड़ा है वो दिखता ही नहीं है ना. आणि प्रभू माझ्या समोर उभा आहे त्याला दिसत नाही. Praise the Lord. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में जो व्यक्ति प्रभु के उपस्थिति को जानेगा चाहे उधार पाए हुए लोगों में से क्यों ना हो कभी भी वो लोग और भी डरेगा और भी प्रभु का भय मानेगा. आणि मग जे लोक प्रभूच्या उपस्थितीला जाणतील ते लोक प्रभूला अधिक जास्त घाबरतील. Praise the Lord. Praise the Lord. होगा क्या? बिल्कुल होगा. आपको मालूम है बाइबल में इय्योब जैसा एक भक्त को आप दिखा सकता है. आणि बायबलमध्ये योबाप्रमाणे एक भक्त दुसरा तुम्ही बघू शकता का. इतना परम भक्त आणि एवढा परम भक्त प्रभु ने गवाही दिया वो महान भक्त आणि प्रभूने त्याच्या संबंधाने साक्ष दिली असा थोर भक्त
आणि ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीला त्याने ओळखलं उसकी आंखें खुल गया। आणि त्याचे डोळे उघडले, क्या हुआ प्रियो? काय झालं प्रियांनो? जब योग 42 अध्याय उसका 5-6 वचन, योग त्याचा 42 अध्याय त्याचं 5-6 वचन, मैंने कानों से तेरा समाचार सुना था, हाँ। परंतु अब मेरी आंखें तुझे देखती है, देखो मेरी आंखें तुझे देखती है। इसलिए कि मुझे अपने ऊपर घृणा आती है। देखा, इसलिए अभी प्रभु का उपस्थिति को जाना हुआ इतना परम भक्त ईयोब अपने आप को नफरत करने लगा। उस पवित्र प्रभु के सामने, उस अगम्य ज्योति में रहने वाले प्रभु के सामने वो अपने आप को नफरत करके रोने लगा। आणि मग त्या अगम्य प्रकाशामध्ये राहणाऱ्या परमेश्वराला ज्या वेळेला योबाने पाहिलं त्यावेळेला त्याला स्वतःची घृणा वाटू लागली. Praise the Lord. प्रियो, हम उसी प्रभु के उपस्थिति में बैठा है। प्रियांनो, त्याच देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत. हमारा जीवन में हर एक बातों में है ना, जो व्यक्ति को प्रभु का सच्चा दर्शन मिलेगा उसका हर एक कामों में मतलब एक ऐसा अनोखा मार्ग रहेगा, एक ऊंचा दर्जे का अवस्था रहेगा। आणि मग एक व्यक्ती करणाऱ्या प्रत्येक कामामध्ये जर त्याला प्रभूचं दर्शन मिळालं तर त्याने केलेलं प्रत्येक काम एक उच्च दर्जाचं राहील. प्रभु का वचन का प्रकाश मिलना चाहिए, आणि देवाच्या वचनाचा प्रकाश मिळायला उसके पाहिजे द्वारा वो प्रभु को जानना चाहिए और देखना चाहिए। आणि त्याच्याद्वारे त्याने प्रभूला जाणलं पाहिजे आणि बघायला पाहिजे. आपको मालूम है पुराने नियम का मध्यस्थ मोशे, आणि जुन्या कराराचा मध्यस्थ मोशे, जब उनके जीवन में चुनौती का वक्त आया, आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला निवडीची वेळ आली उस समय में वो किस निर्णय में मतलब उस मिस्रैम से निकला? आणि त्यावेळेला कुठल्या निर्णयाने तो मिसर देशातून निघाला आपको मालूम है? तुम्हाला माहित आहे? है ना, इब्रानियों 11 अध्याय का 27 वचन पढ़ना। इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 27 वचन वाचा. बादशाह ने से राजा के क्रोध से न डरकर हाँ। उसने मिस्र को छोड़ दिया, हाँ। क्योंकि वह अनदेखे को मानो देखता हुआ दूर रहा। देखा, प्रभु को अंधे के परमेश्वर को देखता हुआ उसमें दृढ़ लेकर के प्रभु मेरे साथ है, प्रभु मुझे भेज रहा है, प्रभु मुझे विजय देगा, इस विश्वास से कदम बढ़ाया। आणि मग तो अदृश्य देवाला तो जसं काही पाहत आहे अशा प्रकारे तो चालत राहे की प्रभू मला पाहत आहे आणि तो मला विजय देईल अशा प्रकारे तो चालत राहिला. इतना बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे. है ना, देखो प्रभु भक्तों को जरूरत के अनुसार अपने आप को प्रकट करके देता है। आणि प्रभू गरजेच्या अनुसार आपल्या स्वतःला प्रगट करून देतो. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, प्रभु अपना हर एक वचन में विश्वास योग्य है। आणि प्रभू आपल्या प्रत्येक वचनामध्ये विश्वास योग्य आहे. अभी भी प्रभु में और उसका वचन में संदेह करना नहीं। आणि कधीही प्रभूमध्ये आणि त्याच्या वचनामध्ये शंका करू नका. है ना, जब सबानोस पथरवाह करके जब मार रहा था, आणि स्टेफन ज्या वेळेला दगडमार करून त्याला मारून टाकण्यात येत होतं, लोग सब उसके खिलाफ में आवाज उठा रहा था। आणि लोक त्याच्या विरोधामध्ये बोलत होते. सबानोस आत्माओं में परिपूर्ण होकर के उनको संदेश सुना रहा है। आणि स्टेफन जो आहे तो आत्म्यामध्ये परिपूर्ण होऊन त्यांना संदेश सांगत आहे. वहां पर खड़े हुए कितने लोग कौन कौन मेरे खिलाफ बात कर रहे हो उस पर ध्यान नहीं दिया। आणि त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये कोण कोण काय काय बोलत आहे याच्याकडे त्याने लक्ष नाही दिलं. सबानोस का ध्यान कहाँ पर है? आणि स्टेफनसचं लक्ष कुठे आहे? वो स्वर्ग की ओर देखता है। आणि तो स्वर्गाकडे पाहत आहे. प्रतिकूल बढ़ रहा है, आणि प्रतिकूल वाढत आहे. लोग दांत पीस रहा है, आणि लोक दात खात आहे. लोग पत्थर ढूंढ रहा है, आणि लोक दगड शोधत आहे. अभी पत्थर गिरने वाला है। आणि आता दगड पडणार आहे. तब स्टेफानोस क्या बोलता है? आणि त्यावेळेला स्टेफनस काय म्हणतो? जब प्रेरितों का उसका 7 अध्याय का 55 वचन, प्रेषित त्याचा 7 अध्याय त्याचं 55 वचन. परंतु उसने पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर स्वर्ग की ओर देखा हाँ। और परमेश्वर की महिमा को हाँ। और यीशु को परमेश्वर के दाहिने ओर खड़ा हुआ देखकर हाँ। कहा, देखो मैं स्वर्ग को खुला हुआ और मनुष्य के पुत्र को परमेश्वर के दाहिने ओर खड़ा हुआ देखता हूँ। क्या बात है आणि काय गोष्ट आहे? स्टेफानोस इतना बड़ा प्रतिकूल में, आणि एवढ्या मोठ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा वो कहाँ देखता है? तो कुठे पाहतो? जो वचन वायदा दिया मैं तेरे साथ हमेशा है, आणि ज्याने अभिवचन दिलं की मी निरंतर तुझ्या सोबत आहे. प्रभु की ओर देखा। आणि त्या देवाकडे त्याने पाहिलं. प्रभु की ओर देखा तो आप देखिए स्वर्ग खुला हुआ दिखाई दिया। आणि ज्या वेळेला प्रभूकडे पाहिलं त्यावेळेला त्याला स्वर्ग उघडलेला दिसला. इतना लॉन्ग साइट है, आणि केवढी दूरदृष्टी आहे. आप देखो बघा
के बाद में भी दुनिया में रोशनी ना पहुंचा हुआ इतना दूर में अभी तारा खड़ा है. आणि मग प्रकाशाचा वेग जो आहे ते 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला एवढा ते जोरात प्रकाश जातो, पण अजूनही या विश्वामध्ये असं काही ठिकाण आहे की तिथे तो प्रकाश अजून पोहोचला नाही. प्रियो, उसे भी ऊपर प्रियनो, त्याच्याही वर स्वर्ग आहे. स्वर्ग में प्रभु यीशु मसीह महिमा की दाहिने और खड़े हुए जबरदस्त देख रहे हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या गौरवयुक्त परमेश्वराच्या उजवीकडे उभा असलेला त्याला दिसला. क्या साइट है? आणि बघा तो दूरदृष्टिकोन, इतना बड़ा साइट है प्रियो. आणि केवढा मोठी दूरदृष्टी आहे. प्रभु ने वो बात अपने भक्त को दिखाया. आणि प्रभूने ती गोष्ट आपल्या भक्ताला दाखवली. ओ प्रियो, हमारा हृदय दृष्टि खुलेगा तो आणि आपली अंतरचक्षु उघडले तर हम भी वो स्वर्ग का बातों को देख करके ये दुनिया में रहकर हमारे प्रभु का महिमा कर सकते हैं. आणि त्या स्वर्गाच्या गोष्टी राहून या जगामध्ये राहून प्रभूचा गौरव करू शकतो. लेकिन ये क्यों नहीं हो पाता? आणि हे का होत नाही, उसके एक कारण है. त्याचं एक कारण आहे. क्योंकि जैसे हम प्रभु की संगति में रहकर पवित्र जीवन बिताना चाहिए, आणि जसं प्रभूच्या संगतीमध्ये राहून पवित्र जीवन आपण जगायला पाहिजे, हम लोग नहीं जीता आपण जगत नाही. है. हमारा जीवन में कई प्रकार का पाप आकर के बसने देता है. आणि पुष्कळ प्रकारचं पाप येऊन आपल्या जीवनामध्ये राहायची आपण संधी देतो. इसलिए लेमेंटेशन विलाप गीत उसका 5 अध्याय का 16-17 वचन पढ़. विलाप गीत त्याचा 5 अध्याय 16-17 वचन वाचा. हमारे सिर पर का मुकुट गिर पड़ा है, हम पर हाय क्योंकि हमने पाप किया है. इस कारण हमारा हृदय निर्बल हो गया है. इन्हीं बातों से हमारी आंखें धुंधली पड़ गई है. धुंधली पड़ गया, हमें अभी ठीक से दिखता नहीं. आणि आता आम्हाला बरोबर दिसत नाही. जो बात देखने चाहिए हम देख नहीं पा रहा है. आणि ज्या गोष्टी आम्ही पाहायला पाहिजे त्या आम्हाला दिसत नाही. दिखता है क्या? दिसतं का? कई बार कई जगह पर जाने के टाइम पर वचन पढ़ने के बाद में मैं उनको पूछता है कि आपने इस वचन से क्या समझा. आणि पुष्कळ ठिकाणी वचन वाचल्यानंतर मी त्यांना विचारतो की या वचनाच्या द्वारे तुम्हाला काय समजलं. कुछ नहीं समझा. काही नाही समजलं. मतलब उस वचन में लिखा हुआ उस मतलब प्रभु का उस वेद की बातों को वो समझ नहीं पा रहे. आणि त्या वचनामध्ये लिहिलेल्या प्रभूच्या रहस्याच्या गोष्टी ते समजू शकले नाही. उसको दिखाई नहीं दे रहा है. आणि त्यांना ते दिसत नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहूंगा. आणि प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. अभी भी हमारा हृदय का दृष्टि खुला हुआ है क्या? अजूनही आपले हृदयाची दृष्टी उघडलेली आहे का? अभी भी हमें जो बात देखना चाहिए देख पा रहे हैं क्या? अजूनही ज्या गोष्टी आपल्याला दिसायला पाहिजे त्या दिसत आहे का? हमारा चुनौती सही प्रकार सही रीति में चुनौती कर पा रहे हैं क्या? आणि योग्य प्रकारे आपण निवड करू शकत आहोत का? प्रभु हमारा आंखें खोले. आणि हे प्रभूने आपले डोळे उघडायला पाहिजे. जब प्रभु हमारी आंखें खोले ज्या वेळेला प्रभू आपले डोळे उघडेल तभी हमें वो बात दिखाई दे. आणि त्याच वेळेला त्या गोष्टी आपल्याला दिसतील. और दूसरा बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? प्रभु हमारा हृदय खोल करके आंख खोलना इतना काफी नहीं. आणि प्रभूने आपले अंतरचक्षु उघडणं एवढं पुरेसं नाहीये. हमारा कान भी खोलना. आणि आपले कान सुद्धा उघडायला पाहिजे. प्रभु ने मेरा कान खोला करके कितने लोग गवाही दे पाएंगे? आणि प्रभूने माझे कान उघडले असे किती लोक साक्ष देऊ शकतील? प्रेज द लॉर्ड. प्रियो, आप अभी प्रभु की उपस्थिति में बैठा है आता तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात. और जो वचन आपके ओर जब आ रहा है आणि वचन ज्या वेळेला तुमच्याकडे येत आहे और वास्तव में उसको अपना कान में सुन पा रहा है. आणि खरोखर तुम्ही आपल्या कानाने ते ऐकू शकत आहात का? आपको मालूम है सातों मंडली को जब प्रभु दूध देता है, आणि सातही मंडळांना प्रभू ज्या वेळेला संदेश देतो, सातों मंडली को प्रभु एक संदेश देता है. आणि सातही मंडळांना प्रभू एक संदेश देत आहे. एक सामने में एक वचन पढ़िएगा जब प्रकाश वाक्य दूसरा अध्याय का 7 वचन. प्रकटीकरण 2 अध्याय त्याचं 7 वचन. जिसके कान हो वह सुन ले कि आत्मा कलीसिया से क्या कहता है. हाँ, देखा बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? प्रभु की ओर से किसका कान खुला गया वही प्रभु की आत्मा की बातों को सुन पाएगा. आणि प्रभूकडून ज्याचे कान उघडला गेले तोच प्रभूच्या आत्म्याच्या गोष्टी ऐकू शकेल. Praise the Lord. प्रभु ने मेरा कान खोला है क्या? आणि प्रभूने माझे कान उघडलेले आहे का? प्रभु का
वचनों को सुनने के लिए प्रभु ने मेरा कान खोला है क्या? प्रभूची वचन ऐकण्याकरता प्रभूने माझे कान उघडलेले आहे का? है ना, यशायाह नबी किताब उसका 50 अध्याय का 5 वचन। यशया त्याचा 50 अध्याय त्याचं 5 वचन। प्रभु यहोवा ने मेरा कान खोला है यहोवा ने मेरा कान खुला है और मैंने विरोध न किया। हाँ, कई लोग कान खोलने के लिए भी विरोध करते हैं। आणि काही लोक कान उघडत असताना सुद्धा प्रभूचा विरोध करतात। प्रभु की लोगों का कान प्रभु खोलता है आणि प्रभूच्या लोकांचे कान प्रभू उघडतो है ना। प्रभु की ओर से हमारा कान खुला नहीं जाएगा। आणि प्रभूच्या द्वारे आपले कान उघडल्या गेले नाही तर हम प्रभु की वचनों को सही रीति में सुन नहीं पाएगा। आणि प्रभूचे वचन योग्य रीतीने आपण ऐकू शकणार नाही। इतना अद्भुत है आणि केवढं अद्भुत आहे। मैंने यूब का किताब उसका 33 अध्याय का 16 वचन पढ़ना। योग त्याचा 33 अध्याय त्याचं 16 वचन वाचा। एक अच्छा बात यूब बताता है। आणि एक चांगली गोष्ट या ठिकाणी योग सांगत आहे। प्रभु मनुष्य के कान खोलता है हाँ। और उनकी शिक्षा पर मोहर लगाता है। देखा प्रभु क्या करता है? प्रभु मनुष्यों का या प्रभु के लोगों का कान खोलता है और उस पर मोहर लगाता है। आणि प्रभू आपल्या लोकांचे कान उघडतो आणि त्याला मुद्रांकित करतो। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। आज भी हम प्रभु की वाणी हम सही प्रकार सुन पा रहे हैं क्या? आजही प्रभूची वाणी योग्य प्रकारे आपण ऐकू शकत आहे का? प्रियो, प्रभु जब तक हमारा कान नहीं खोलेगा हम सुन नहीं पाएंगे। प्रियानो, जोपर्यंत प्रभू आपले कान उघडणार नाही तोपर्यंत आपण ऐकू शकणार है नाही। ना, एक बार प्रभु के पास एक बहरा और गूंगा आदमी को लेकर आया आणि एकदा प्रभूकडे एक मुका आणि एक बहिरा मनुष्याला घेऊन आले तो प्रभु ने क्या किया? आणि मग प्रभूने काय केलं? प्रभु ने उनको छुटकारा दिया। आणि प्रभूने त्याला मुक्ती दिली। है ना, मरकुस उसका 7 अध्याय मार्क त्याचा 7 अध्याय उसका 34-35 त्याचं 34 आणि 35 वचन। स्वर की ओर देखकर आहा भरी और उसे कहा हाँ। इफ्फता, हाँ। अर्थात खुल जा। हाँ। उसके कान खुल गए और उसकी जीभ की गांठ भी खुल गई हाँ। और वह साफ साफ बोलने लगा। देखा प्रियो, जब तक एक बात ध्यान ना, प्रभु की निकट में आने के बाद में भी कितनी लोगों को अभी तक प्रभु का वचन सुनने वाला कान खुला नहीं। आणि प्रभूच्या मध्ये येऊन एवढे वर्ष झाले तरी सुद्धा अजूनही काही लोकांना प्रभूचं वचन ऐकू येत नाही, अशा प्रकारे त्यांचे कान उघडलेले नाही। एक अनसुनी अनुभव आणि ऐकून न ऐकल्या केल्यासारखा अनुभव। इसलिए वो वचन सुनने के बाद में उनके जीवन में कोई असर नहीं होता। आणि म्हणूनच ते वचन ऐकल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काही फरकच पडत नाही। प्रभु ने जिसका कान खुला है उस कान में ये वचन आएगा तो प्रियो उनका जीवन बदलेगा। आणि प्रभूने ज्यांचे कान उघडलेले आहे त्या कानावर ज्या वेळेला हे देवाचं वचन येईल त्यावेळेला त्यांचं जीवन बदलून जाईल। हम लोगों के पास प्रभु का वचन आया, उस समय में हम प्रभु का वचन पर ध्यान क्यों किया मालूम है? आणि आपल्याकडे देवाचं वचन आलं त्यावेळेला त्या वचनाकडे आपण लक्ष का दिलं माहिती आहे वो का? वचन पर ध्यान देने के लिए प्रभु ने हमारा कान खोला था। आणि त्या वचनाकडे लक्ष देण्याकरता प्रभूने आपले कान उघडले होते। नहीं तो हमें संसार का बात अच्छा लगता, नाही तर आपल्याला जगाच्या गोष्टी चांगल्या वाटतील, परंतु अभी हमें संसार का बात बुरा लगता और प्रभु की बात अच्छा लगता, क्योंकि प्रभु ने हमारा कान खुला है। आणि आता आपल्याला जगाच्या गोष्टी वाईट वाटतात आणि प्रभूच्या गोष्टी चांगल्या वाटतात कारण प्रभूने आपले कान उघडले। है ना, भजन संहिता में 40 भजन संहिता का 6वां वचन। स्तोत्र 40 त्याचं 6 वचन। एक बलि और अन्न बलि से तू प्रसन्न नहीं होता। हाँ। तूने मेरे कान खोद कर खोले हैं। देखा, तूने मेरा कान खोद कर खोला है। आणि तू माझे कान उघडले आहे। क्यों खोला है? का उघडले? प्रियो, प्रभु का बातों को मानने के लिए, सुनने के लिए। आणि प्रियांनो, प्रभूच्या गोष्टी आपण ऐकून त्या पालन करण्याकरता। आपको मालूम है, जब पहले इस्राएल के लोगों के बीच में एक इब्राहिम बालक अगर गुलामी में पड़ गया तो गुलामी में जाने के बाद में उसको 7वां साल में आजाद करके उनको छोड़ना चाहिए। आणि इस्रायल लोकांमध्ये एखादा इब्री बालक जर गुलामगिरीमध्ये आहे तर 7 वर्षानंतर त्याला मुक्त करावं लागायचं। अगर वो अकेला आया तो अकेला जाएगा आणि तो एकटा आला तर एकटा जाईल। और उनका स्वामी ने उसको पत्नी दिया, बच्चा हुआ, लेकिन वो पत्नी बच्चा स्वामी का रहेगा, फिर भी वो अकेला जाएगा। आणि मग त्याच्या धन्याने त्याला जर बायको करून दिली तर ती बायको आणि ते पोरं त्या स्वामीकडे राहतील आणि तरी तो एकटा जाईल। हाँ, लेकिन वो व्यक्ति बोलता है, आणि तो व्यक्ती म्हणतो, नहीं, अभी मैं अकेला नहीं जाऊंगा। आता मी एकटा नाही जाणार। मेरा पत्नी और मेरा बच्चा मेरे लिए प्यारा है, आणि माझी बायको आणि माझे पोरं माझ्याकरता प्रिय आहे। ये मेरे साथ रहना है तो मुझे आपका गुलाम बनकर रहना, तो अभी भी मैं आनंदित है। आणि मग जर यांनी माझ्यासोबत राहायचं तर त्याच्याकरता मला तुमचा गुलाम होऊन राहावं लागेल तरी मला आनंद आहे। तब हमारे स्वामी क्या करता मालूम है? आणि त्यावेळेला तो स्वामी काय करतो? वो स्वामी का बनकर के, स्वामी के लिए जीने
के लिए तैयार हुआ उस गुलाम का आणि तो स्वामीचा होऊन राहण्याकरता तयार झालेल्या त्या गुलामाला ऐसा लोगों का कान खोलता है. अशा लोकांचे कान जे आहे ते उघडतात यहाँ पर कान में सुराग रहता. आणि मग त्या ठिकाणी कानामध्ये छिद्र पाडलं जातं. बहुत बड़ा एक रहस्य नए नियम की मंडली के लिए उसके लिए है प्रियो. आणि नवीन कराराच्या मंडळी करता एक खूप मोठं रहस्य आहे. जो सच्चा प्रभु का चेला बनकर जीने के लिए जो समर्पित है उन्हीं का प्रभु कान खोलेगा, क्योंकि प्रभु की वाणी को सही रीति में सुने और समझे. आणि जे प्रभूचे खरे शिष्य होऊन राहण्याकरता जे समर्पित लोक आहेत त्यांचेच प्रभू कान उघडेल की जेणेकरून त्यांनी प्रभूचं वचन ऐकावं आणि त्याच्या अनुसार चालावं. ये संभव निर्गमन का किताब उसका 21 अध्याय का 5-6 वचन में लिखा है. आणि निर्गमन त्याच्या 21 अध्याय त्याच्या 5 आणि 6 वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. परंतु यदि वह दृढ़ता से कहे, हाँ। मैं अपने स्वामी हाँ। और अपनी पत्नी और बालकों से प्रेम रखता हूँ, हाँ। इसलिए मैं स्वतंत्र होकर नहीं जाऊंगा, हाँ। तो उसका स्वामी उसको परमेश्वर के पास ले चले, देखा, प्रभु के पास लेकर आने के बाद फिर उसको द्वार के किवाड़ हाँ। या बाजू के पास ले जाकर उसके कान में सुतारी से छेद करे, हाँ। तब वह सदा उसकी सेवा करता है। देखा, सदा उसकी सेवा करते रहेगा. बोलेगा तो स्वामी की इच्छा जो भी आएगा, जो भी बात आएगा, पूरा दिल से मानने के लिए, आनंद के साथ सेवा करने के लिए वो दास तैयार रहेगा. आणि मग स्वामीच्या मनामध्ये त्याच्या इच्छेमध्ये जी काही गोष्टी येईल तो आनंदाने त्याची इच्छा पूर्ण करायला तो तयार राहील. यो एक बात जानना, प्रियांनो, एक गोष्ट जाणा, हमें कान कौन दिया है? आपल्याला कान कोणी दिले? प्रभु ने दिया प्रभूने दिले. है ना. ये प्रभु ने कैसा कान दिया है? आणि प्रभूने हे कान कसे दिले आहे? हमें सुनने लायक कान दिया है. आपल्याला ऐकण्यास योग्य असे कान दिले. सॉरी, प्रोवेर्ब्स, नीति वचन उसका 20 अध्याय का 12 वचन. नीतिसूत्र 20 अध्याय 12 वचन. सुनने के लिए कान हाँ. और देखने के लिए जो आँख है, हाँ. उन दोनों को यहोवा ने बनाया है. कौन बनाया? कोणी बनवलं? प्रभु ने बनाया. प्रभूने बनवलं. प्रभु ने हमको सुनने वाला कान दिया है. आणि ऐकणारे कान प्रभूने आपल्याला दिले. अभी भी अपने आप को पूछो, आताही आपण स्वतःला विचारा, प्रभु मुझसे क्या कह रहा है, मैं सुनता है क्या? आणि प्रभू माझ्याशी काय बोलत आहे हे मी ऐकत आहे का? बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. है ना. कई बार वचन आता है, आणि पुष्कळ वेळा वचन येतं लोगों को सुनने के बाद उनका कान में सुनने के बाद उनको क्या लगता? आणि ऐकल्यानंतर त्यांना काय वाटतं? ये वचन मेरे लिए नहीं, हे वचन माझ्या करता नाही, मेरे पड़ोस में अतुल है उनके लिए. आणि माझ्या शेजारी जे अतुल ब्रदर आहे त्यांच्या करता आहे. पूरा वचन दूसरे के लिए, आणि सगळं वचन दुसऱ्या करता, उसके लिए कुछ भी नहीं. आणि त्याच्या करता काहीच नाही. इसलिए वो सोचता है कि मैं आज गया, बर्बाद हो गया, टाइम बर्बाद हो गया, मेरे लिए कुछ भी नहीं. आणि म्हणून ते असं म्हणता, आज संगतीमध्ये जाऊन काही उपयोग झाला नाही, माझ्या करता काहीच वचन नव्हतं. ऐसा ही क्या? असं आहे का? अभी तक आया हुआ कितना वचन किसके लिए था, कौन बोल सकता? आणि आतापर्यंत आलेलं वचन कोणा करता होतं, कोण सांगू शकतं? हाँ, देखा, मैं काटने के लिए आया है. Praise the Lord. Praise the Lord. कितना खुशी होना चाहिए. किती आनंद व्हायला पाहिजे. प्रभु हमको एक एक बात समझा रहे हैं. आणि प्रभू एक एक गोष्ट आपल्याला सांगत आहे. है ना. वही नीति वचन 18 का 15 वचन देखिए. नीतिसूत्र 18 अध्याय 15 वचन वाचा. समझने वाले का मन ज्ञान प्राप्त करता है हाँ। और बुद्धिमान ज्ञान की बात की खोज में रहते हैं। देखा भैया, आज हमें ये सत्य वचन सुनने की खोज में लेकर रहना, क्योंकि उनका कान प्रभु के लिए खुला हुआ है. आणि हे जे वचन आहे, जे ज्ञानाचं वचन आहे, ते ऐकण्याकरता आपले कान उघडे ठेवा. उसका 25 का 12 पढ़ना. नीतिसूत्र 25 अध्याय 12 वचन वाचा. ऐसे सोने का नथ और कुंदन का जेवर अच्छा लगता है, हाँ। वैसे ही मानने वाले कान में बुद्धिमान की डांट भी अच्छी लगती है। हाँ, देखा भैया, एक बात जानना, प्रभु के उपस्थिति में आकर के प्रभु के वचन सुनने के समय में कभी भी वचन को हमारे लिए बुरा नहीं लेना चाहिए. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर, प्रभूचं वचन ऐकल्यानंतर कधीही आपल्याला वाईट वाटायला नको. न कई बार कई लोगों को वचन अच्छा नहीं लगता. आणि पुष्कळ वेळा लोकांना वचन चांगलं वाटत नाही. उसका कारण क्या मालूम है? याचं कारण काय आहे ठाऊक आहे का? उनका कान का खतना नहीं हुआ. कारण त्यांच्या कानाची सुनता नाही झाली. देखो, हर एक बात वचन में लिखा ना. आणि प्रत्येक गोष्ट वचनामध्ये लिहिली आहे. यिर्मयाह नबी की किताब उसका 6 अध्याय का 10 वचन देखिए. इर्मया त्याचं 6 अध्याय त्याचं 10 वचन वाचा. क्या सुंदर वचन है प्रियो. हर एक बात कितना साफ साफ प्रभु अपने वचन के द्वारा हमें प्रकाशित करके देता है. आणि प्रभू प्रत्येक गोष्ट त्याच्या वचनाच्या द्वारे किती स्पष्ट आपल्याला प्रकाशित करून देतो. मैं किससे बोलूं और किसको चिताकर कहूं हाँ। कि वे मेरी माने. हाँ.
कतरा नहीं हुआ, आणि ऐकण्याकरता त्यांना होतच नाही, कारण त्यांच्या कानाची सुनता झाली नाही. ना वापस एक बार पढ़ेंगे. मैं किससे बोलूं और किसको चिताकर कहूं हाँ. कि वे माने. हाँ. वे ये ऊंचा सुनते हैं, हाँ. वे ध्यान नहीं दे सकते. हाँ. वे यहोवा के वचन की वे निंदा करते और उससे नहीं चाहते. उनका कान खतना रहित है. हाँ, उनका कान कतना रही दे, मतलब उनका कान कतना रही दे. मैं वो वचन ढूंढ रहा था कि वहाँ पर वो शब्द आया ही नहीं नीचे दिया आपका. है. हाँ, नीचे दिया है. आप किसी किसी का नीचे दिया है तो कि वो समझे ना. हाँ, तो कोई बात नहीं है, मराठी में है. हाँ, वाचा. मी हे कोणा सांगून पाठवू म्हणजे ते ऐकतील, पहा त्यांच्या कान बेसुनत आहे, हाँ. त्यास ऐकू येत नाही. पहा परमेश्वर- बेसुरता है. बराबर. ओके, तो मानो उनका कान का कथना नहीं हुआ. आणि त्यांच्या कानाची सुनता झाली नाही. है ना, कितना भयंकर बात है. आणि किती भयंकर गोष्ट आहे. प्रियो, हमारे जीवन में हम लोग जो बात सुन रहा है वो बात समझना बहुत जरूरी बात है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट ऐकत आहे ती समजणं गरजेचं आहे. है ना, जब प्रभु यीशु मसीह जब चेलों को बताया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला शिष्यांना सांगितलं, जब फराड़ी मानव जब मानव स्वर्गराज की भेदों को समझाने के टाइम पर आपको मालूम है मत्ती 13 अध्याय में 7 दृष्टांत कहा. आणि स्वर्ग राज्याचं रहस्य सांगत असताना मत्ते त्याच्या 13 अध्यायामध्ये 7 दृष्टांत सांगितले. तो उसमें बजाते बजाते प्रभु बोलते हैं, उसका 14 वचन पढ़ना, 13 का 14. मत्ते 13 अध्याय 14 वचन वाचा. के विषय में ऐसा कि यह भविष्यवाणी पूरी होती है. हाँ. तुम कानों से तो सुनोगे हाँ. पर समझोगे नहीं. हाँ. और आंखों से देखोगे पर सुनेगा नहीं. हाँ. क्योंकि इन लोगों का मन मोटा हो गया है हाँ. और वे कानों से उल्टा सुनते हैं. हाँ. और उन्होंने अपनी आंखें मूंद ली है. हाँ. कहीं ऐसा न हो कि वे आंखों से देखे हाँ. और कान से सुने हाँ. और मन से समझे हाँ. और फिर जाए. देखा प्रियो, ये सब बात कब होगा? ये सब सुनने के बाद में प्रभु की अगर अनुग्रह के हाथ उन पर नहीं पड़ा तो वो व्यक्ति कितना भी जिंदगी भर सुनते रहेगा तो भी उनका मन प्राप्त भी नहीं होगा, वचन को ग्रहण भी नहीं करेगा, वचन को समझेगा भी नहीं, उदार भी नहीं होगा. क्यों? क्योंकि वो प्रभु का उपस्थिति में प्रभु का सम्मान करने के लिए नहीं आया. आणि जोपर्यंत प्रभू एखाद्याचे कान उघडत नाही तोपर्यंत त्याने कितीही वचन ऐकलं तरी त्याला ते वचन जे आहे ते समजणार नाही. कारण का की तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचा गौरव व्हावा या उद्देशाने नाही आला. प्रभु को मालूम है सबका हृदय का विचार भावना. आणि प्रभूला प्रत्येकाच्या मनाचे विचार ठाऊक आहे. और जब तक प्रभु ये काम नहीं करेगा, अभी उसका पीछे है चेलों को क्या बोलते हैं, उसका 16 वचन. त्याचं 16 वचन. धन्य है तुम्हारे आंखें हाँ, देखा, चेलों को बोल रहा है धन्य है तुम्हारे आगे कि वे देखती है तू देख रहा है. क्योंकि देखने का अर्थ क्या है? प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र होकर के समझ करके देख पा रहा है, इसलिए प्रभु बोलता है धन्य है तेरी आंखें. हाँ, और आगे और तुम्हारे कान भी अच्छा है, वे सुनते हैं. लेकिन एक बात है, चलो लोग सुनता था क्या? आणि शिष्य ऐकत होते का? सुनने का सही अर्थ बोलेगा तो सुनकर समझना. आणि ऐकणं याचा अर्थ खरा काय आहे की ते ऐकून समजून घेणं. वो लोग भी वास्तव में सुनने लायक उस समय में नहीं बना था. आणि प्रभू पासून ऐकण्या योग्य ते तोपर्यंत झालेले नव्हते. लेकिन चेलों का एक खूबी क्या था? आणि शिष्यांचं एक वैशिष्ट्य काय वे होतं? लोग जानने की इच्छा रखता था. आणि ते जाणून घेण्याची इच्छा ठेवत होते. जो सुनने के बाद में जो नहीं समझा आणि ऐकल्यानंतर जे नाही समजलं वो बाद में प्रभु के पास अकेला भी आता. आणि मग नंतर ते प्रभूकडे एकटे यायचे. जब भीड़ जब चला जाता है आणि ज्या वेळेला लोक निघून जायचे तब चेले लोग आकर के प्रभु को पूछता. त्यावेळेला शिष्य येऊन प्रभूला विचारायचे. एक दृष्टांत में आपको कुछ वचन जल्दी पढ़ाना है. दृष्टांतमध्ये काही वचन मी तुम्हाला सांगतो वाचायला. मतलब चेलों का उस समय का आदर्श क्या था? आणि त्यावेळेला शिष्यांचा आदर्श काय होता? जब मरकोस का सुसमाचार उसका 4 अध्याय के 10 वचन. मार्क त्याचा 4 अध्याय त्याचं 10 वचन. जब वह अकेला रह गया हाँ. तो उसके साथियों ने उन 12 समेत हाँ. उससे इन दृष्टांत के विषय में पूछा. पूछा अभी देखा, मतलब जानने के लिए पूछा तो प्रभु ने उनको समझाया. आणि ते जाणून घेण्याकरता त्यांनी विचारलं तर मग प्रभूने सांगितलं. मैं छोटू में आपको बात एक बताना चाहूँगा. आणि थोडक्यात तुम्हाला मी सांगू इच्छितो. उसका 7 अध्याय के 17 वचन. मार्क 7 अध्याय 17 वचन. जब वह भीड़ के पास से घर में आया हाँ. तो उसके चेलों ने इस दृष्टांत के विषय में उसे पूछा.
देखा अभी जब भीड़ से सेपरेट आया और चेले लोग भी सिर्फ सुना, लेकिन उन्होंने समझा नहीं, लेकिन पूछ करके वो बात को जान लिया। आणि मग शिष्यांनी सुद्धा ऐकलं होतं पण त्यांना समजलं नव्हतं, म्हणून गर्दी निघून गेल्यानंतर प्रभूला मला त्यांनी विचारलं की याचा अर्थ सांग, हाँ, तो प्रभु ने उनको समझाया। आणि मग प्रभूने त्यांना सांगितलं, इसलिए प्रभु ने चेलों को बोला ना, स्वर्ग राज्य की वेदों को जानने के लिए तुझे वर मिला है। आणि म्हणूनच प्रभूने त्यांना सांगितलं स्वर्ग राज्याची रहस्य जाणण्याचं तुम्हाला वर भेटलंय. फिर उसका 9 का 11 मार्क त्याचा 9 अध्याय त्याचा 11 वचन. और उन्होंने उससे पूछा, हाँ, शास्त्री क्यों कहते हैं हाँ। कि एलिया का पहला आना आवश्यक है? हाँ, देखा मानो, हाँ, उन्होंने उनको पूछा। आणि मग त्यांनी प्रभूला विचारलं. हाँ, मैं वो ढूंढ रहा था कि मतलब चलोगे, प्रभु ने जो बोला था ना, जब कोई 13 अध्याय में, मसीह 13 अध्याय में थोड़ा वापस आइएगा, उसका 13 अध्याय का 11 वचन। मग ते 13 अध्याय त्याचा 11 वचन. हाँ, उसने उत्तर दिया, हाँ। उनको स्वर्ग के राज के वेदों की समझ दी गई है, हाँ। पर उनको नहीं। हाँ, परंतु उनको नहीं देखा। मतलब प्रभु का एक बात आपको बताना चाहता हूँ, जब भी आप अगर भजन सुनता है, जिसको मुझे मेरे पास भी कई लोग आया कई बार, मैं उनके प्रति प्रभु को धन्यवाद दिया, आणि माझ्याकडेही काही लोक आले, त्यांच्याकरता मी प्रभूला धन्यवाद दिला. क्योंकि इधर समझाया उन्होंने, वो तो इतना समझा नहीं, आणि इथं सांगितल्यानंतर त्यांना एवढं नाही समजलं, वो समझने के लिए घर में आए, आणि ते समजून घेण्याकरता घरात आले, फिर उसको विस्तार से समझा पाया। आणि मग विस्तार रीतीने त्यांना समजून सांगू शकलो. वो एक चेले का एक अच्छा गुण है। आणि ते शिष्याचं एक चांगलं गुण आहे. आपको भी कभी भी है ना, नहीं समझा तो कम से कम नहीं, आप तो समझता है, इसलिए पूछने की जरूरत है। आणि तुम्हाला तर समजतं म्हणून विचारण्याची गरजच नाही. Praise the Lord। Praise the Lord. प्रयोग समझना है। प्रियांनो, समजून घ्या. हाँ, फिर चेलों का गुण है, उसका 9 अध्याय का, मरकोस 9 का 28। मार्क त्याचा 9 अध्याय त्याचा 28 वचन. जब वह घर में आया हाँ। तो उसके चेलों ने एकांत में उससे पूछा, हाँ, देखा मतलब यहाँ पर बताया हुआ हर एक बात जानने के लिए चेलों के अंदर बहुत तड़प था। आणि सांगितलेली एक एक गोष्ट जाणून घेण्याकरता शिष्यामध्ये खूप तळमळ होती. उसका 10 का 10। मार्क 10 अध्याय त्याचं 10 वचन. मैंने इसके विषय में उससे फिर पूछा, हाँ, यहाँ पर सब विषय लंबा ना करते हुए शॉर्ट में मैं आपको बता रहा हूँ, प्रभु के चेले लोग सुना हुआ बात जो नहीं समझा, उन्होंने चेलों मैंने प्रभु से पूछा। आणि शिष्य लोकांनी ऐकलेल्या गोष्टी ज्या समजल्या नाही त्या प्रभूला विचारल्या. उसका 13 का 4। मार्क 13 अध्याय 4 वचन. हमें पता कि ये बातें कब होगी हाँ। और जब ये सब बातें पूरी होगी। हाँ, मतलब ये भी बात है, प्रभु की दोबारा आगमन की बात है, वो बात कब होगा, ये बात के बारे में उन्होंने पूछा। आणि प्रभूच्या दुसऱ्या आगमनाच्या या गोष्टी आहे या केव्हा होतील हे प्रभूला त्यांनी विचारलं. ऐसा उस वजह में इतना ज्यादा अभी जाने की जरूरत नहीं। आणि अशी पुष्कळ वचनं आहे, आता या सगळं बोलण्याची गरज नाही. प्रियो, हमें प्रभु का वचन सुनने वाला कान आज है क्या? आणि प्रभूचं वचन ऐकणारे कान आपले आहे का, हमें परखना चाहिए। आपण पारखायला पाहिजे. मैं जो भी प्रभु का वचन आता है वो मैं समझ पा रहा हूँ। आणि जे प्रभूचं वचन येतं ते मला समजत आहे का. अगर नहीं समझा तो मैं उस वचन को लेकर के प्रभु की उपस्थिति में बैठा है क्या? आणि जर नाही समजलं तर ते वचन घेऊन मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलो आहे का. प्रियो, वचन को सही रीति में समझना और उसको सही रीति में अमल करना हमारा कर्तव्य है। आणि प्रभूचं वचन योग्य रीतीने समजून घेऊन ते योग्य रीतीने पालन करणं आपलं कर्तव्य आहे. आगे बहुत बात अभी और 4 बातें मैं आपको बाद में बताऊँ। अजून 4 गोष्टी आहेत त्या मी नंतर सांगेन. प्रभु खोलने वाला 7 बातें, आणि प्रभू उघडणाऱ्या 7 गोष्टी. 2 बात हमने देखा। 2 गोष्टी आपण पाहिल्या. प्रभु की ओर से खुला जाने वाला आंख आणि प्रभूकडून उघडले जाणारे डोळे और प्रभु की ओर से खोले जाने वाला कान। आणि प्रभूकडून उघडले जाणारे कान. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. है ना, आत्मीय जीवन में और भी 5 बातें हैं। आणि आत्मिक जीवनामध्ये अजूनही 5 गोष्टी आहेत. 5 बात का मतलब शब्द मैं आपको देता हूँ। आणि 5 ज्या गोष्टी आहेत ते शब्द तुम्हाला सांगत आहे. कल का मीटिंग में मैं आपको मतलब उसका व्याख्या करके बताऊँ। आणि उद्याच्या मीटिंग मध्ये ते विस्तार रीतीने सांगेल. तीसरी बात प्रभु खोलने वाला हृदय है। आणि तिसरी गोष्ट प्रभू उघडणारं हृदय आहे. है ना, चौथी बात प्रभु खोलने वाला मुंह है। आणि चौथी गोष्ट प्रभू उघडणारं तोंड आहे. और 5वीं बात प्रभु खोलने वाला बुद्धि है। आणि 5वी गोष्ट प्रभू उघडणारी बुद्धी आहे. और 6वीं बात प्रभु खोलने वाला विश्वास की द्वार है। आणि 6वी गोष्ट प्रभू उघडणारा विश्वासाचा दरवाजा आहे. और 7वीं बात प्रभु खोलने वाला सेवकाई का द्वार है। आणि 7वी गोष्ट प्रभू उघडणारा सेवेचा दरवाजा आहे. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो, ये
आत्मिक बातें हमें सही प्रकार जानना कितना अनोखा बात। आणि या आत्मिक गोष्टी योग्य प्रकारे जाणणं किती चांगलं आहे. यदि प्रभु का आगमन आज नहीं हुआ तो आणि प्रभूचं आगमन जर आज झालं नाही तर कल शाम को बाकी हम लोग पांचों बात को देखेंगे। आणि उद्या संध्याकाळी उरलेल्या 5 गोष्टी आपण पाहू. ये 2 बात तकरीबन आपको समझ में आ गया करके मैं आशा करता हूं। आणि या 2 गोष्टी जवळ तुम्हाला समजल्या मी अशी आशा धरतो. इतना सुंदर बात है किती सुंदर गोष्ट आहे. है ना। प्रभु को हम वास्तव में देख पा रहे हैं आणि खरोखर आपण प्रभूला पाहू शकत आहे का. है? आज ही हमें स्वर्ग को देख करके चलना चाहिए। आजच आपण स्वर्गाला पाहून चाला. है? हमें अपनी इस आंखों से हम प्रभु को नहीं देख सकता, आणि आपण आपल्या या डोळ्यांनी प्रभूला नाही पाहू शकत. इस आंखों से हम स्वर्ग को नहीं देख सकता। आणि या डोळ्यांनी आपण स्वर्गाला नाही पाहू शकत. जैसे अभी हवा इधर ही है परंतु हवा को हम देख नहीं सकता, आणि हवा इथे आहे पण आपण हवेला नाही पाहू शकत. परंतु हम अनुभव कर सकते हैं। आपण अनुभव करू शकतो. है ना। प्रभु को हम अपनी आंखों से देख नहीं सकता, आणि प्रभूला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु हम विश्वास की आंखों से हम इन बातों को आत्मा में बहुत गहराई में अनुभव कर सकते हैं। आणि विश्वासाच्या डोळ्याने या गोष्टीला आपण अनुभव करू शकतो. है? स्वर्ग को हम विश्वास की आंखों से देख सकते हैं। आणि स्वर्गाला विश्वासाच्या डोळ्याने आपण पाहू शकतो. इतना बड़ी बात है, आणि किती मोठी गोष्ट आहे. एक बहुत बड़ा गहरा अनुभव है। आणि एक खूप मोठा गहन अनुभव आहे. मैं आशा करता हूँ मी आशा करतो. बाकी बातों को भी आप सही रीति में जाने। आणि इतर गोष्टी सुद्धा योग्य रीतीने तुम्ही जाणा. वास्तव में प्रभु का कार्य मुझ में हुआ है कि नहीं, प्रभु की ओर से इन भागों को प्रभु अगर मुझ में नहीं खोला है, मैं सही प्रकार मेरे आत्मीय जीवन में उन्नति नहीं पा सके। आणि या गोष्टीने प्रभूने जर नाही उघडल्या तर योग्य रीतीने आत्मिक जीवनामध्ये उन्नती मी प्राप्त करू शकणार है नाही. ना। अगर वहां पर पानी होते हुए भी नहीं देख सका, आणि त्या ठिकाणी पाणी होतं तरी सुद्धा हगार नाही पाहू शकली. है ना। एलिशा वहां पर सेना होते हुए भी उनको नहीं देख सका। गेहजी त्या ठिकाणी सैन्य असताना सुद्धा तो पाहू शकला नाही. इतना अद्भुत बात है। एवढी अद्भुत गोष्ट आहे. आज भी बहुत पवित्र लोग प्रभु ने हमारे लिए क्या प्रबंध किया वो बात को ना देख करके परेशान हो रहा है। आणि प्रभूने आपल्या करता काय योजना बनवलेल्या आहे पुष्कळ प्रभूचे लोक न पाहिल्या कारणाने ते व्याकुळ होत आहे. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट सांगू. आपके जीवन में समस्या आया, आणि तुमच्या जीवनामध्ये समस्या आली. आप कहाँ पर है? तुम्ही कुठे आहात. प्रभु के हाथ में है ना। आणि प्रभूच्या हातामध्ये आहात. Praise the Lord। आमेन. और हाथ से उधर गया तो आणि तुम्ही हातातून निघून गेले तर क्या करना? काय करायचंय. नीति वचन 18:10। नीतिसूत्र 18 अध्याय 10 वचन. कई लोग सोचा मुसीबत आ गई, अभी हमने सोचा क्रॉस कर दिया, बेत भी कर दिया, अभी क्या बस खोलना पड़ेगा। भाव मत करना है। एक आदमी पढ़ो। यहोवा का नाम दृढ़ गढ़ है, हाँ। घर भी उसमें भागकर सब दुर्घटनाओं से बचता है। दुर्घटना आएगा तो क्या करेगा? आणि दुर्घटना आला तर काय होईल. कहीं कहीं घूमने के लिए अकेला गया है तो आणि कुठे कुठे फिरायला एकटे गेले आहात तर. उस समय में शहर सामने आ गया तो आणि त्या ठिकाणी सिंह समोर आला तर. प्रभु यीशु हे प्रभू येशू पुकारो, तुम्ही आवाज द्या. तुरंत प्रभु हाथ पकड़ेगा। आणि लगेच प्रभू हात पकडे. Praise the Lord। Praise the Lord. बचाता है कि नहीं? वाचवतो का नाही. बचाता है। वाचवतो. बचाता है। वाचवतो. इसलिए प्रियो आप इस बात को थोड़ा ठीक से जानो आणि प्रियानो या गोष्टीला तुम्ही जरा चांगल्या प्रकारे जाणा. और रोज प्रभु को चख करके अनुभव करो। आणि दररोज प्रभूचा चाकून अनुभव घ्या. प्रभु का महिमा हो। प्रभूचा गौरव हो. ये वचन आपके जीवन में बहुत ऐसे काम करे। आणि हे वचन तुमच्या जीवनामध्ये विपुलतेमध्ये काम करो. आमेन। आमेन.